नमस्कार मित्रांनो, मी विशाल पारधे आपला सगळ्यांचं स्वागत करत आहे बिग ग्लोरी अचिव्हर्स मराठीमध्ये। तर आज आपण 28 तारखेला जो पेपर झाला होता 28 नोव्हेंबर 2021ला नागपूर कारागृहाचा, त्या पेपरामध्ये जे विचारलेले गणित आणि बुद्धिमत्तेचे जे प्रश्न होते त्या प्रश्नांचं आज आपण इथं स्पष्टीकरण करून बघणार आहोत। ठीक आहे, तर त्या परीक्षेत विचारलेला पहिला प्रश्न जो आहे तो मी घेत आहे। ठीक आहे, तर त्या पेपरातील पहिला रिजनिंगचा जो क्वेश्चन होता मित्रांनो, की काय होतं, असे एक डायग्राम बनवली होती की 8 9 इकडे 3 आणि इकडे यस आणि इथं 15। ठीक आहे, त्यानंतर इथं 14 3 6 डी आणि इथं 18, त्याच्यानंतर इथं क्वेश्चन मार्क 5 6 8 आणि के। त्या क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी काय येईल आपल्याला ते फाइंड आउट करायचं होतं, ते शोधून काढायचं होतं। ठीक आहे, बघा तिथं काय करू शकतो आपण, त्यांनी काय केलं होतं बघा, 8 गुणिला 9, 9 गुणिला 8 म्हणजे किती होतात मित्रांनो, 72 होतात। 72 आणि हा यस आहे, हा 19 नंबरवर येते, बरोबर आहे। ABCD जी आपण जर मार्किंग केली तर हा 19 नंबरवर यस येते। तर 19 3 किती होतात मित्रांनो, 19 3 किती होतात 57, 19 3 57, बरोबर आहे। जर यांची जर आपण वजाबाकी केली मित्रांनो, 72 आणि 57 यांची जर वजाबाकी केली तर आपल्याला किती मिळतात मित्रांनो, 15 मिळतात, बरोबर आहे। म्हणजे सामोरासमोरील संख्यांचा गुणाकार करून त्यांची वजाबाकी करून आपल्याला ही मधातली संख्या मिळत आहे, बरोबर आहे। इथेही तसंच करून बघू, इथेही तो गोष्ट सक्सेस होते का बघू। बघा 14 3 किती होतात, 14 3 42, बघा 14 3 42 झाले। त्याच्यानंतर बघा डी किती नंबरवर असते मित्रांनो, डी असते 4 नंबरवर, बरोबर आहे। म्हणजे 24 झाले मित्रांनो, 24 झाले। जर या दोघांची जर आपण वजाबाकी केली आपण तर आपल्याला किती मिळत आहेत, आपल्याला 18 मिळत आहेत। म्हणजे इथेही तो रूल फॉलो झाला, इथेही तो रूल फॉलो झाला, याचा अर्थ इथेही तो रूल फॉलो होईल, बरोबर आहे। आता इथं काय होतं बघा, 8 किती झाले, 5 गुणिला 6 6 पंचे 30, बरोबर आहे। आता बघा आपल्याला यांची वजाबाकी किती पाहिजे, 8, बरोबर आहे। हा के 11 नंबरवर असतं मित्रांनो, तर इथून 8 मायनस अगोदरच करून टाकू आपण। 8 मायनस केलं आपण तर किती उरतात आपल्याजवळ, 22, बरोबर आहे। याचा अर्थ काय झाला, इथल्या आणि इथल्या संख्यांचा जो गुणाकार आहे तो किती पाहिजे आपल्याला, 22 पाहिजे। हा किती आहे मित्रांनो, 11, म्हणजे 11 गुणिला सध्या इथं x पकडू आपण, x बरोबर आपल्याला किती पाहिजे मित्रांनो, 22, म्हणजे इथं 11 1 11, 11 2 22, म्हणजे x ची जी किंमत आहे ते किती येईल, 2। याचा अर्थ ह्या क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी काय येईल मित्रांनो, 2 ही संख्या येईल, किती येईल, 2। त्यानंतरचा प्रश्न होता मित्रांनो की 30, त्याच्यानंतर ब्रॅकेट, त्यानंतर 25, नंतर ब्लॉक, नंतर 5, नंतर ब्लॉक, नंतर 150। ठीक आहे, या उदाहरणातील चौकोनात पर्यायातील कोणता चिन्हांचा गट अनुक्रमे वापरल्यास हे विधान सत्य ठरेल। ठीक आहे, आपल्याला 4 ऑप्शन दिले होते, म्हणजे या ठिकाणी हे जे चौरस आहेत या ठिकाणी आपण काय काय साईन ठेवलं की आपल्याला आन्सर किती मिळाला पाहिजे, 150 आन्सर मिळाला पाहिजे असं ते म्हणतं। ठीक आहे, तर आपण पहिला जर घेतलं मित्रांनो, ठीक आहे, जर पहिला चिन्हांचा वापर केला तर इथं काय येईल मित्रांनो, भागाकार, आणि त्याच्यानंतर काय येत आहे, गुणाकार। ओके, तर बॉडमॉसचा जो नियम आहे किंवा पदावलीचा नियम आहे तो काय म्हणते, अगोदर भागाकार, तिथं भाग तोडलं, बरोबर आहे। इथं भाग तोडलं तर आन्सर पूर्ण येणार नाही ना मित्रांनो। बघा 30/25 गुणिला जर 5 केलं, बरोबर आहे, तर 5 1 5, 5 5 25 आणि 5 6 30, म्हणजे आन्सर किती येते, 6। पण आपल्याला काय पाहिजे, 150 आन्सर पाहिजे, बरोबर आहे। म्हणजे हे तर चुकीचं ठरेल, बरोबर आहे। सेकंडवाला घेऊन बघू, सेकंडवाला काय म्हणते, इथं काय पाहिजे, इथं आपल्याला गुणाकार आणि इथं काय म्हणत आहे, नंतर आपल्याला म्हणत आहे इथं भागाकार। ठीक आहे, ओके, म्हणजे इथं कसं होईल, आता इथं होईल काय की 30 गुणिला 25/5, बरोबर आहे। म्हणजे इथं 5 1 5, 5 5 25 आणि 3 5 15, म्हणजे 150, बरोबर आहे। म्हणजे आपल्याला आन्सर आपला मिळत आहे 150, जो आपल्याला पाहिजे आहे तो 150 इथं बरोबर मिळत आहे। म्हणजे जो करेक्ट आन्सर होईल, करेक्ट चिन्ह होतील तो कोणकोणते येतील, इथं गुणाकार आणि इथं भागाकार, म्हणजे ऑप्शन बी आपला करेक्ट आन्सर असेल। त्यानंतरचा प्रश्न होता मित्रांनो, जर मायनस व इंटू चिन्हांची आणि 3 व 6 या अंकांची आपापसात अदलाबदली केली तर खालीलपैकी कोणते समीकरण सत्य ठरेल। ठीक आहे, तर पहिला समीकरण घेऊ आपण, काय म्हणत आहे, 6 - 3 इंटू 2 बरोबर 9। ठीक आहे, आता आपल्याला काय करायचं आहे, चिन्हांची आपापसात अदलाबदल करायची आहे। म्हणजे बघा इथं काय येईल, इथं इंटू येईल आणि इथं काय जाईल, मायनस जाईल, आणि त्याच्यानंतर 3 व 6ची म्हणजे आपल्याला अदलाबदल करायची आहे। म्हणजे 3 इथं आलं, 6 इथं गेलं, इथं 2 जसे तसं राहील, तर आपल्याला 9 मिळते का बघू आपण इथं। ठीक आहे, बघा इथं किती येईल मित्रांनो, sin 3 18, 18 मधून 2 गेले, उरतात 16, पण आपल्याला 9 पाहिजे होते, म्हणजे हा चुकीचा आहे। ठीक आहे, आता सेकंड वाला घेऊ आपण, काय म्हणते, 3 - 6
इंटू 8 बरोबर 10. ठीक आहे. ओके, चला आपापसात बदल करून घेऊ. हा इथे येईल 6, इकडे जाईल 3 आणि इथे येईल इंटू इकडे जाईल -8. ठीक आहे. तर बघा इथं जर वजाबाकी केली मित्रांनो किती होते, 3 18 आणि 18 - 8 म्हणजे आन्सर किती मिळत आहे आपल्याला 10. म्हणजे ऑप्शन बी बरोबर उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न होता मित्रांनो, ए हा एक काम 20 दिवसात पूर्ण करतो आणि तेच काम बी हा 30 दिवसात संपवतो. जर ए ने 8 दिवस काम केले व तो काम सोडून गेला तर शिल्लक काम बी किती दिवसात संपवेल. ठीक आहे. बघा काय होत आहे, बघा ए एक काम 20 दिवसात संपू शकतो मित्रांनो. ठीक आहे, 20 दिवसात. आणि बी हाच काम 30 दिवसात संपू शकतो. यांची एलसीएम किती आहे मित्रांनो, लसावी किती आहे 60 बरोबर आहे. म्हणजे 20 3 60 आणि 3 × 2 म्हणजे 30 × 60. ठीक आहे. म्हणजे याची कार्यक्षमता किती झाली, हा एका दिवसात 3 काम करते, हा एका दिवसात 2च काम करते. याचा अर्थ असा झाला बरोबर. आता ए हा किती दिवस काम करत आहे मित्रांनो, 8 दिवस. म्हणजे 8 दिवसाचा एचा काम किती होईल, 8 × एका दिवशी तो 3 काम करत आहे म्हणजे 8 × 3 24 काम त्याने केलं बरोबर आहे. 8 दिवसाचं काम त्याचं झालं 24, त्याने आपलं काम केलं आणि तो निघून गेला सोडून. आता उरला किती काम, बघा पूर्ण काम किती आहे मित्रांनो 60 बरोबर आहे. या 60 पैकी 24 काम तर ए करून गेला ना बरोबर आहे. म्हणजे उरलं काम किती आता 36 बरोबर आहे. उरलं काम किती 36. आता हा जो 36 उरलेला काम आहे हा कोण करणार आहे मित्रांनो, हा कोण करणार आहे, हा बी करणार आहे. हा 36 काम बी करणार आहे आणि एका दिवसात तो किती काम करत आहे, एका दिवसात तो 2 काम करत आहे बरोबर आहे. एका दिवसात 2 काम करत आहे कोण बी. तर 36 काम पूर्ण करण्यास त्याला किती दिवस लागतील, तर त्याला 18 दिवस लागतील. कारण की इथं 2चा भाग तोडला तर आपल्याला किती मिळते 18 बरोबर आहे. 18 × 2 = 36, भाग तुटलं म्हणजे उरलेलं काम जो आहे बी 18 दिवसात पूर्ण करेल. त्यानंतरचा प्रश्न होता मित्रांनो, एका आयताची परिमिती 54 सेंटीमीटर आहे व त्याची लांबी 15 सेंटीमीटर आहे, तर क्षेत्रफळ किती. चला ठीक आहे. बघा क्षेत्रफळ आपल्याला विचारलं आहे, आयताचे क्षेत्रफळ. ठीक आहे. आयताचे क्षेत्रफळाचं सूत्र काय असते मित्रांनो, लांबी × रुंदी बरोबर आहे. आपल्याजवळ काय दिलं आहे, लांबी दिली आहे पण रुंदी आहे का आपल्याजवळ, आपल्याकडे रुंदी आहे नाही. पण आपण फाइंड आउट करू शकतो का, तिला शोधून काढू शकतो का, हो. का बरं, कारण की आपल्याला परिमिती दिली आहे. ठीक आहे. आता आयताची जे परिमिती आहे, आयताची जे परिमिती आहे, परिमिती काय असते मित्रांनो, कोणतीही आकृती असो त्या आकृतीला दिलेल्या सर्व बाजूंची बेरीज म्हणजे हे त्या आकृतीची परिमिती. आता आयताला बाजू किती असतात 4. आता 4ही बाजूंची बेरीज म्हणजे काय होईल परिमिती त्याची. ठीक आहे. याची परिमिती काय असते 2 × लांबी अधिक रुंदी. ठीक आहे. ओके. आता आपल्याला काय दिलं आहे, परिमिती दिलं आहे किती मित्रांनो 54. ठीक आहे. 2 इकडे लांबी किती दिली आपल्याला 15. ओके. रुंदी फाइंड आउट करायची आपल्याला. ठीक आहे. रुंदी आपल्याला फाइंड आउट करायची. तर इथं झालं मित्रांनो किती 27 × 2 = 54 बरोबर आहे. म्हणजे इथं आले 27 बरोबर 15 प्लस रुंदी म्हणजे रुंदी किती येईल मित्रांनो 27 - 15 म्हणजे रुंदी आपली किती आली 12. ठीक आहे. मीटर आहे की सेंटीमीटर आहे, सेंटीमीटर आहे. ओके. इथपर्यंत गोष्ट झाली. म्हणजे जी गोष्ट आपल्याला पाहिजे होती रुंदी आपण ते फाइंड आउट केली, आपल्याला मिळाली ती. ठीक आहे. आता क्षेत्रफळ काढायचं आहे. बघा लांबी किती आहे मित्रांनो 15, रुंदी किती निघली 12. आता 15 × 12 म्हणजे किती होईल मित्रांनो 180 सेंटीमीटरचा वर्ग. म्हणजे त्या आयताचे क्षेत्रफळ किती होईल 180 सेंटीमीटरचा वर्ग. त्यानंतरचा प्रश्न होता मित्रांनो, एका पुस्तकाचा 5/9 भाग व 20 पाने वाचून झाल्यावर 76 पाने वाचायची शिल्लक राहिली तर त्या पुस्तकाला एकूण किती पाने होती. चला ठीक आहे. आपण त्या पुस्तकाचे 5/9 पान वाचले आणि वरून आणखीन एक्स्ट्रा 20 पान आपण वाचले असं तो म्हणत आहे. आणि हे सर्व वाचल्यानंतर उरले पानं किती मित्रांनो, उरले किती 76 पानं आणखीन उरल्यात वाचायची असंच म्हणत आहे. पाने वाचायची शिल्लक राहिली. आता बघा हे 5/9 पान तर त्याने वाचले आहेत, वरून हे 20ही पान वाचले आहेत. आपण असं विचार करू हे 20 पान त्यांनी वाचलेच नाही, ते ॲड करू, ते आणखी शिल्लक आहेत. म्हणजे आता 96 बरोबर आहे. म्हणजे 96 पानं आता शिल्लक आहेत बरोबर आहे. 96 पानं आता शिल्लक आहेत. आता बघा इथून समजून घ्या मित्रांनो 5/9 याचा अर्थ काय झाला की पूर्ण होते 9, तिथून आपण किती वाचले 5. पूर्ण होते 9, वाचले किती आपण 5. म्हणजे उरले किती आता शिल्लक उरले किती 4.
बरोबर आहे. आणि हे 4 कोणाच्या बरोबर आहे? 96च्या बरोबर आहे. बरोबर आहे. म्हणजे 4 बरोबर उरलेल्या पानांच्या बरोबर आहे 96च्या बरोबर. म्हणजे 1 कितीमध्ये तुटेल? 1:24 मध्ये तुटेल. बरोबर आहे. 1:24 मध्ये तुटलं तर आपल्याला काय म्हणत आहे? तर त्या पुस्तकाला एकूण किती पाने होती? तर त्या पुस्तकाला एकूण किती पाने होती? रेशोमध्ये 9, म्हणजे 9 गुणिला 24. बरोबर आहे. 9 गुणिला 24 म्हणजे किती येईल मित्रांनो? 9 चौक 36, 36 चे 6, हातचे आले 3. त्याच्यानंतर बघा 9 दुने 18, 18 आणि 3 किती होईल? 21, म्हणजे 216 त्या पुस्तकाला एकूण पाने होती. त्यानंतरचा प्रश्न होता मित्रांनो की अमित, मिलिंद, महेश व रवी हे 4 जण कॅरम खेळत बसले आहेत. महेश व मिलिंद पार्टनर आहेत. महेशचे तोंड उत्तरेस आहे व रवी हा महेशच्या उजव्या बाजूस बसला नाही, तर अमितचे तोंड कोणत्या दिशेस आहे? चला, कॅरम खेळत आहेत मित्रांनो 4 मित्र. ठीक आहे. म्हणजे आमोरासमोर बसले असतील आणि कॅरम तर मधात असेल. याचा अर्थ ह्या सर्वांचे तोंड या कॅरमकडे असेल. याचा अर्थ असा झाला. बरोबर आहे. ओके. त्याच्यानंतर काय म्हणत आहे? महेश आणि मिलिंद हे पार्टनर आहेत. ओके. महेशचे तोंड उत्तरेश आहे. बघा, म्हणजे महेशचे तोंड उत्तरेश आहे, म्हणजे महेश इथं बसला असेल तेव्हाच तर त्याचे तोंड उत्तर साईडला असेल ना, कारण की 4 दिशा असतात: पूर्व, पश्चिम, उत्तर आणि दक्षिण. आता या साईडला त्याच्या तोंड आहे, याचा अर्थ या साईडला बसला असेल. बरोबर आहे. ओके. या साईडला बसलाय म्हणजे याचे तोंड आता उत्तरेस आहे. आणि त्यांनी काय म्हटलंय? महेश आणि मिलिंद पार्टनर आहेत, म्हणजे याच्या विरुद्ध साईडला मिलिंद बसलाय मित्रांनो. कोण बसलाय? मिलिंद बसला आहे. ओके. त्याच्यानंतर काय म्हणत आहे? रवी हा महेशच्या उजव्या बाजूस बसला नाही. आता बघा, याची उजवी बाजू कोणती? हे. बरोबर आहे. आता हा जर उत्तरेला बघत आहे तर आपली जी बाजू असते तीच याची बाजू, म्हणजे आपली उजवी बाजू याची उजवी बाजू. आता महेशची उजवी बाजू ह्या साईडची होऊन जाईल, कारण की ही आपली उजवी बाजू आहे. तर या साईडला कोण नाही म्हणते? रवी नाही. याचा अर्थ तो डाव्या साईडला बसला. याचा अर्थ तो डाव्या साईडला बसला, म्हणजे या साईडला रवी बसलाय मित्रांनो. आता उरला कोण? उरला कोण? अमित. अमित या साईडला बसला असेल. अमित या साईडला बसलाय, म्हणजे त्यांची बैठक व्यवस्था झाली. आता प्रश्न काय विचारला आहे? तर अमितचे तोंड कोणत्या दिशेस आहे? बघा, तर अमित या साईडला बसलाय, पूर्व साईडला बसलाय, तर याचे तोंड कोणत्या डायरेक्शनला असेल मित्रांनो? पश्चिम दिशेला असेल. म्हणजेच अमितचे तोंड कोणत्या दिशेला आहे? तर पश्चिम दिशेला आहे. त्यानंतरचा प्रश्न होता, जनावरांच्या एका कळपात 24 सोडून सर्व गायी, 30 सोडून सर्व म्हशी व उर्वरित बकऱ्या आहेत. त्या कळपात एकूण 34 गुरे असतील तर त्या कळपात एकूण बकऱ्या किती आहेत? चला ठीक आहे. बघा, 24 सोडलं आपण की सर्व काय आहेत? गायी आहेत. 30 सोडलं की सर्व म्हशी आहेत, म्हणजे किती सोडलं आपण? 54. बरोबर आहे. आता एकूण जनावरांची संख्या किती आहे? किती आहे मित्रांनो? 34. तर इथून 34 मायनस करून टाका, म्हणजे आपल्याला मिळतील किती? इथं आपल्याला मिळतील 20. म्हणजे तिथं एकूण जे बकऱ्या आहेत त्यांची संख्या किती आहे मित्रांनो? एकूण संख्या आहेत ते बकऱ्यांची किती आहे मित्रांनो? ते 20 आहे. बकऱ्या आहेत किती? 20. बाकीच्या जर आपल्याला संख्या काढायची तर आपण ते फाइंड आउट करू शकतो. बघा कसं. आता 24, आता एकूण किती जनावर आहेत तिथं? गुरे आहेत 34. आता 34 पैकी जर 24 सोडलं आपण, म्हणजे 10 काय आहेत मित्रांनो? गायी आहेत. बरोबर आहे. 10 काय आहेत? गायी आहेत. ठीक आहे. आता 30 जर सोडलं, 34 पैकी जर तुम्ही 30 जर सोडलं, बरोबर आहे, 30 जर सोडलं तर किती उरतात? 4 काय आहेत? म्हशी आहेत. बरोबर आहे. 4 काय आहेत? म्हशी आहेत. बरोबर आहे. 4 म्हशी आहेत. ओके. आता बघा, एकूण जे जनावर आहेत ते किती आहेत? 34. बरोबर आहे. इथून हे किती झाले मित्रांनो? 14. इथून जर 14 मायनस केलं तर उरतील किती? 20. म्हणजे हे 20 काय असतील मित्रांनो? बकऱ्या. जर बाय प्रोसेसने काढायचं असेल तर तुम्ही असंही फाइंड आउट करू शकता, नाही तर ट्रिक वापरून तुम्ही असंही काढू शकता. प्रत्येकाचं सिंगल काढायचं असेल, म्हणजे गाईचं जर विचारलं असेल किती आहेत, म्हशी विचारले असतील, बकऱ्या, तर ही पद्धत ठीक आहे. नाहीतर जर तुम्हाला डायरेक्ट बकऱ्या विचारल्या तर ह्या शॉर्टकट ट्रिकनी पण तुम्ही जाऊ शकता. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न होता मित्रांनो की खाली दिलेल्या संख्यांमधील विसंगत संख्यांची जोडी ओळखा. चला ठीक आहे. बघा, 4 दिला होत्या आपल्याला जोड्या, इथून विसंगत आपल्याला ओळखायच्या होत्या. इथं बघा काय दिलं आहे, प्रत्येक जोडीमध्ये तेच अंक रिपीट झालेत. बघा 1 9 7 5, 1 9 7 आणि 5. प्रत्येकमध्ये इथं बघा 3 1 5 2, बघा 3 1 5 2. ठीक आहे. इथंही तसंच रिपीट झालं, इथेही. पण आता फरक काय याच्यामध्ये बघा, इथं काय झालं?
लहान संख्या अगोदर आहे, मोठी संख्या नंतर घेतली. इथं पण बघा लहान संख्या अगोदर आहे, मोठी संख्या नंतर घेतली. इथेही लहान संख्या अगोदर, मोठी संख्या नंतर घेतली आहे. बट इथं काय झालं आहे, पहिल्या याच्यामध्ये अगोदर मोठी संख्या घेतली आहे मित्रांनो, नंतर लहान संख्या घेतली आहे. म्हणजे इथं उलटं झालं आहे. त्याच्यामुळे विसंगत काय होईल, पहिली जोडी होईल 1975ला 1579. त्यानंतरचा प्रश्न होता मित्रांनो की श्रेयाचे 6 वर्षानंतरचे वय वडिलांच्या त्यावेळच्या वयाच्या 3/7 पट असेल. 10 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे प्रमाण 1/5 होते, तर वडिलांचे आजचे वय किती? ठीक आहे. अगोदर काय घ्यायचं मित्रांनो की काही वर्ष अगोदर किती होतं ते, नंतर काही वर्षानंतर त्याचा खाली लिहू. ठीक आहे, ओके. आता 10 वर्षापूर्वी म्हटलंय म्हणजे 10 वर्षापूर्वी त्यांचा वयाचा रेशो किती होता? 1/5. 1/5 होता. ओके, ठीक आहे. आता त्याच्यानंतर काय म्हटलं, 6 वर्षानंतर. 6 वर्षानंतर तो किती होणार आहे? वय वडिलांच्या त्यावेळेच्या वयाच्या 3/7 पट असेल. 3/7 पट असेल म्हणजे जर तिच्या वडिलाचे वय 7 असेल तर तिचे वय किती असेल? 3. हा फादर आणि ही कोण आहे? श्रेया. चला, ओके. आता काय करायचं आपल्याला, त्यांच्या अगोदर आपल्याला एक्सची किंमत काढावी लागेल मित्रांनो. ठीक आहे, वडिलांचे वय काढायचे आहे तर बघा यांची बेरीज होऊन जाईल. म्हणजे 10 आणि 6 16. ठीक आहे, गुणिला यांच्यामधला डिफरन्स किती येईल मित्रांनो? 4. त्याच्यानंतर क्रॉस करून टाका. तर बघा 3×5 15 आणि 7×1 7. ठीक आहे, यांची जर वजाबाकी केली तुम्ही, यांची वजाबाकी केली तर किती मिळते? 8. आणि 8×1 8, 8×2 16 आणि 2 गुणिला 4 म्हणजे 4×2 8. म्हणजे ही जी 8 मिळालं, हा काय एक्सची किंमत आहे मित्रांनो. काय आहे? एक्सची किंमत. आता बघा वडिलांचं वय पाहिजे तर 5 गुणिला 8 म्हणजे 8×5 40. बरोबर आहे. आता हे जे वय आहे हे कधीचे आहे मित्रांनो? हे 10 वर्षापूर्वीचं आहे. आपल्याला वर्तमान आजचे वय त्यांचे पाहिजे म्हणजे 10 वर्ष परत यावं लागेल. म्हणजे 10 वर्ष इथं ॲड करावं लागेल. म्हणजे 10 ॲड केलं म्हणजे किती झाले? 50 वर्ष. म्हणजे तिच्या वडिलांचे सध्याचे जे वय आहे ते किती आहे मित्रांनो? 50 वर्ष. त्यानंतरचा प्रश्न होता मित्रांनो, एका करंडीतील पेरूंचे 8 किंवा 9 याप्रमाणे गट केल्यास प्रत्येक वेळी 3 पेरू उरतात, तर करंडीत कमीत कमी किती पेरू असतील? चला, ठीक आहे. कमीत कमी म्हटलंय मित्रांनो, कमीत कमी म्हटलंय म्हणून काय करायचं? 8 आणि 9 यांचा एलसीएम काढून टाकायचं म्हणजे लसावी. ठीक आहे. आता बघा हे अशा संख्या आहेत की यांना एका कॉमन संख्येने भाग तुटत नाही. आता अशा परिस्थितीत काय करायचं? यांच्या लसावी करण्यासाठी डायरेक्ट गुणाकार करून टाका. म्हणजे 8 9 72. ठीक आहे. आता 72 पाहिजे लसावी, पण त्याच्यानंतर त्यांनी काय म्हटलं की प्रत्येक वेळेस 3 पेरू उरत आहेत. आता प्रत्येक वेळेस जर 3 पेरू उरत याच्यासाठी आहेत कारण किती जास्तचे आहेत. आता जास्तचे आहेत म्हणजे इथं काय करावं लागेल? ॲड करावं लागेल. किती? 3. ठीक आहे. म्हणजे 72 आणि 3 75. म्हणजे त्या करंडीत किती कमीत कमी पेरू आहेत? तर 75 पेरू आहेत. त्यानंतरचा प्रश्न होता मित्रांनो की एका शर्टाची छापील किंमत 850 रुपये आहे. छापील किमतीवर प्रथम 20% व नंतर 15% अशा क्रमाने सूट देऊन विकला तर शर्टाची विक्रीची किंमत किती? चला, ठीक आहे. बघा मी या प्रश्नाला 2 पद्धतीने सांगतो. बघा अगोदर त्यांनी 20% डिस्काउंट दिलं मित्रांनो. 20% म्हणजे किती होतात? आता 20% म्हणजे अपॉनमध्ये लिहिलं तर हे होतात मित्रांनो 1/5. बरोबर आहे. म्हणजे 5 शर्टाची किंमत होती, 1 डिस्काउंट दिलं. 5 होती, 1 डिस्काउंट दिलं म्हणजे 4ला गेली असेल. म्हणजे 5ची वस्तू आला 4ला गेली. बरोबर आहे. त्याच्यानंतर पुन्हा त्यांनी 15% डिस्काउंट दिलं म्हणत आहे. 15%. ठीक आहे. आता 15% म्हणजे किती होतात मित्रांनो? 3/20. ठीक आहे. 3/20 म्हणजे 3 छापील किंमत आहे, पण आपण 20 छापील किंमत आहे आणि ती आपण डिस्काउंट दिलं. बरोबर. म्हणजे 20ची वस्तू आता कितीला चालली? 17ला चालली. याचा अर्थ असा झाला. आता बघा इथं काही भाग वगैरे तुटत आहे का? तोडून टाका. बघा 4×1 4, 4×5 20 म्हणजे 5×5 25 आणि हे किती झाले मित्रांनो? 17. म्हणजे 25ची वस्तू आपण 17ला विकत आहोत. याचा अर्थ असा झाला. आता छापील किंमत किती आहे? 850. म्हणजे हे 25 आहेत, हे कोणाच्या बरोबर आहेत मित्रांनो? 850च्या बरोबर आहेत. तर हे 17 बरोबर किती? बरोबर आहे. तिथं भाग तोडलं बघा. 25 25 25 3 75. बरोबर आहे. 25 3 75 उरलेत किती मित्रांनो? 10. 25 4 100. बरोबर आहे. आता गुणाकार करायचा आपल्याला काय? 34 गुणिला 17. बरोबर आहे. 34 गुणिला ज्यावेळेस आपण 17 करत आहोत बघा 17 68 8 हातचे आले 6. बरोबर. त्याच्यानंतर 17 3 51 51 आणि 6 किती होईल मित्रांनो? 57. म्हणजे त्या व्यक्तीला तो जो आहे शर्ट किती रुपयात पडेल? 578 रुपयाला.
याच प्रश्नाला आपण असंही सोडवू शकतो मित्रांनो, की बघा अगोदर त्यांनी काय केलं, 20%चा डिस्काउंट दिला, नंतर 15%चा डिस्काउंट दिला, मायनस 20 गुणिला 15 भागिला 100. ठीक आहे. तर बघा इथं किती येईल मित्रांनो, हे झालेत 35, इथं झालेत 5चा भाग आणि इथं 3चा भाग मायनस 3, म्हणजे किती झालेत मित्रांनो 32. ठीक आहे. म्हणजे 32% तो एकंदरीत डिस्काउंट देत आहे. ठीक आहे. म्हणजे 100 जर टक्के असेल त्या वस्तूची किंमत, तिथून 32 गेले म्हणजे त्या व्यक्तीला आता त्या वस्तूचे किती टक्के पे करावे लागतील किंवा द्यावे लागतील, तर 68% त्याला द्यावे लागतील, याचा अर्थ असा झाला. बरोबर आहे. ओके. आता पुन्हा आपण असं करून टाकू, त्या वस्तूची छापील किंमत किती आहे 850, 850चे 68% आपल्याला पे करावे लागतील, आपल्याला द्यावे लागतील. ठीक आहे. ओके. तिथून भाग तुटत आहे बघा, शून्याला शून्य कॅन्सल झाला, त्याच्यानंतर इथून 2चा भाग तुटला. बरोबर आहे. 5 दुने 10 आणि 17 पंचे 85. त्याच्यानंतर पुन्हा इथं भाग तुटत आहे मित्रांनो 34. बरोबर आहे. 34चा भाग तुटला म्हणजे 17 गुणिला 34. आताच केला आपण, ह्या दोघांचा गुणाकार किती येते 578 रुपये. ठीक आहे. तर तुम्ही या पद्धतीने सॉल्व करा किंवा त्या पद्धतीने सॉल्व करा, आन्सर हाच येणार आहे. त्यानंतरचा प्रश्न होता मित्रांनो, दोन संख्यांच्या लसावी मसावीच्या 12 पट असून लसावी व मसावी यांची बेरीज 195 आहे. जर त्या संख्यांपैकी एक संख्या 60 असेल तर दुसरी संख्या किती. ओके. बघा काय म्हणत आहे, LCM जी आहे ते HCFच्या म्हणजे मसावीच्या किती आहे 12 पट, म्हणजे हे जर 1 असेल मित्रांनो तर हा 12 असेल. बरोबर. आता ह्या दोघांची बेरीज त्यांनी किती म्हटलं 195 आहे. आता इथं जर बघितलं आपण, ह्या दोघांची बेरीज येत आहे मित्रांनो 13, आणि हे 13 कोणाच्या बरोबर आहे 195च्या बरोबर आहे. बरोबर आहे. म्हणजे एक रेशो कितीमध्ये तुटेल बघा, 13 एकम 13 उरलेत 6, 13 पंचे 65, म्हणजे एक रेशो आला 15 मध्ये. म्हणजे इथं 15ने मल्टिप्लाय करा, इकडे 15ने मल्टिप्लाय करा, म्हणजे जी मसावी आहे ती मसावी किती येईल मित्रांनो 15, आणि जे लसावी आहे ते किती येईल 180. ठीक आहे. आता बघा दोन्ही गोष्टी आपल्याला मिळाल्या आहेत आणि एक संख्या ही आपल्याला माहित आहे, बस आन्सर काढून टाकू. ठीक आहे. फॉर्म्युला लावा कोणता, HCF गुणिला LCM म्हणजे लसावी गुणिला मसावी बरोबर एक संख्या गुणिला दुसरी संख्या. ठीक आहे. आता बघा हे किती आहे 15, लसावी किती आहे मित्रांनो 180, त्याच्यानंतर एक संख्या किती आहे, एक संख्या आहे 60, दुसरी संख्या आपल्याला माहित नाही x पकडू. ठीक आहे. ओके. चला इथं भाग तुटते का बघा, 60 एक 60, 60 3 180. बरोबर आहे. म्हणजे x बरोबर किती येईल मित्रांनो 15 गुणिला 3, 15 3 45, म्हणजे जी दुसरी संख्या आहे ते किती येईल 45. त्यानंतरचा प्रश्न होता मित्रांनो, जर 60चा वर्ग प्लस 32चा वर्ग बरोबर x चा वर्ग असेल तर x बरोबर किती. चला ठीक आहे. बघा 60चा वर्ग प्लस 32चा वर्ग बरोबर x चा वर्ग असेल तर आपल्याला x बरोबर किती आहे ते विचारा. ठीक आहे. ओके. बघा 60चा वर्ग किती येते मित्रांनो, 60चा वर्ग येते 3600. बरोबर आहे. आणि 32चा जो वर्ग येते मित्रांनो ते येते 1024. ठीक आहे. बरोबर x चा वर्ग. तर आता ह्या दोघांची जर बेरीज केली मित्रांनो तर आपल्याला किती मिळेल 4624 बरोबर x चा वर्ग. ठीक आहे. आता या संख्येचा आपल्याला वर्गमूळ काढायचा आहे, कोणत्या या संख्येचा. तर काय करायचं, याला दोन भागात तुकडे करून टाका. बरोबर आहे. आता बघा 46चा काय होते वर्गमूळ निघते का नाही, मग याच्यापेक्षा लहान वर्गमूळ संख्या कोणती आहे, म्हणजे वर्गसंख्या आहे 36 आणि ते कशाचा वर्गमूळ आहे 6चा. तिथं दोनदा लिहिलं मी 6. बरोबर आहे. त्याच्यानंतर इथं बघा एकक स्थानी काय आहे 4, 4 कुठे येतं 2च्या वर्गात आणि 8च्या वर्गात. ठीक आहे. आता काय करायचं, हे 46 कुठं आहेत 36 आणि 49 या वर्गसंख्यांच्या मधात कोण आहे 46 आहे. आता बघा यांच्यातला डिफरन्स काढून घ्या. इथं डिफरन्स आहे मित्रांनो 10, इथं डिफरन्स आहे 3. डिफरन्स कुठं कमी आहे मोठ्या संख्येजवळ, तर यापैकी मोठी संख्या कोणती आहे 68, म्हणजेच x बरोबर किती होईल मित्रांनो 68 होईल. काय होईल 68. त्यानंतरचा प्रश्न होता मित्रांनो की प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने कोणता गट येईल. ठीक आहे. तर काय होतं AD बरोबर 5, EH बरोबर 13, IL 21, MP 29. त्याच्यानंतर आपल्याला विचारलं. ठीक आहे. तर बघा A 1 नंबरवर येते, हा D 4, म्हणजे ह्या दोघांची बेरीज 5. ठीक आहे. हा किती नंबरवर आहे मित्रांनो, हा 5 नंबर आणि हा 8, त्यांच्या दोघांची बेरीज किती 13. ओके. त्याच्यानंतर I9 आणि हा 12, ह्या दोघांची बेरीज केली 21 मिळत आहे. हा 13 नंबर, हा किती आहे 16 नंबर, ह्या दोघांची बेरीज 29 येत आहे. ओके. चला ठीक आहे. आता बघा जे आपल्याला 4 ऑप्शन दिले ती आपण बघून घेऊ. T आणि W. T आणि W म्हणजे हा 20 आणि हा 23, यांची बेरीज किती आहे मित्रांनो
43, पण तिथं काय दिलं आहे 36, तर हा तर रॉंग झाला. त्याच्यानंतर बघा यस आणि यू, तर हा 19 नंबर आणि हा 21 नंबर, त्यांची बेरीज किती येईल 40. तिथं दिला किती आहे मित्रांनो 35, हाही गलत झाला. त्याच्यानंतर QT, तर Q 17 T 20, म्हणजे यांची जे बेरीज आहे ते किती यायला पाहिजे 37. तिथं काय दिलं आहे 37, बरोबर आहे. म्हणजे जो राईट आन्सर राहील तो कोणता राहील मित्रांनो QT बरोबर किती 37. त्यानंतरचा प्रश्न होता मित्रांनो, एका चौरसाची बाजू 20% वाढवल्यास क्षेत्रफळ किती टक्क्यांनी वाढेल. चला ठीक आहे, फॉर्म्युला लावून टाकायचा मित्रांनो, कोणता A+B वाला, A+B + AB/100. ठीक आहे. आता बघा, एका साईडनी 20% वाढत आहे चौरसाची, तर दुसऱ्या साईडनी 20 वाढेल, म्हणजे 20 + 20 अधिक 20 × 20 भागिला 100. ठीक आहे, ओके. इथं भाग तुटते का, हो, 2 शून्य खतम झाले इथून, म्हणजे हे किती झाले 40 + 2 × 4, म्हणजे जो क्षेत्रफळ आहे तो किती टक्क्यांनी वाढेल मित्रांनो 44% वाढेल. त्यानंतरचा प्रश्न होता मित्रांनो, की खालील आकृतीत त्रिकोणांची जास्तीत जास्त संख्या किती आहे. चला ठीक आहे, बघा ओके, त्रिकोणांची संख्या मोजायची आहे. तर बघा, इथून ह्या त्रिकोणाला जर तुम्ही पकडलं मित्रांनो, ठीक आहे, तर इथं बघा 1 आणि 2, आणि हा कंप्लीट एक 3, म्हणजे 2 आणि 1 3 इथं झाले. त्याचप्रमाणे इथं बघा हा एक त्रिकोण, इथेही बघा 1 2 आणि 3, इथेही 3, इथे बघा या त्रिकोणामध्ये 1 2 आणि 3. ओके, इथपर्यंत समजलं मित्रांनो. त्याच्यानंतर बघा हा त्रिकोण, ठीक आहे, मोठावाला, इथं बघा 1 2 आणि 1 कंप्लीट 3, इथपर्यंत समजलं. ठीक आहे, ओके. त्याच्यानंतर समजून घ्या मित्रांनो, ही लाईन इथून चालली, बरोबर आहे. त्याच्यामुळे इथं या साईडला एक त्रिकोण बनत आहे, या साईडला एक त्रिकोण, म्हणजे 2. त्याच्यानंतर ही लाईन डिवाइड करत आहे मित्रांनो, या साईडला एक त्रिकोण, या साईडला एक त्रिकोण, म्हणजे इथेही 2 त्रिकोण बनले, बरोबर आहे. आता मोठा त्रिकोण आपण काउंट नाही करू शकत का बरं. बघा तुम्ही म्हणाल की इथं एक लाईन गेली, या साईडला एक त्रिकोण बनते, या साईडला, आणि हा एक मोठा त्रिकोण पण बनत आहे, हो बनत आहे, पण त्याला आपण काउंट केलं ना अगोदर, ज्यावेळेस इथून आपण रेष मारली ही वाली, त्यावेळेस ह्या साईडचा एक त्रिकोण, ह्या साईडचा एक, आणि मोठावाला एक, त्यावेळेसच काउंट झाला येतो. त्याच्यामुळे आता त्याला आपण काउंट करणार नाही. ठीक आहे, ओके. म्हणजे इथं फक्त 2, इथं 2, आणि बाकी 3 3, म्हणजे बघा 3 × 12 12 आणि हे 4, म्हणजे किती झालेत 16 त्रिकोण इथून जास्तीत जास्त बनते. त्यानंतरचा प्रश्न होतो मित्रांनो, 2 वर्षे मुदतीत 800 रुपये मुद्दलावर मिळणारे सरळ व्याज हे 500 रुपये मुद्दलावर मिळणाऱ्या सरळ व्याजापेक्षा 36 रुपयांनी जास्त आहे, तर व्याजाचा दशादशे दर किती. चला एक मिनिट, पहिली गोष्ट समजून घ्या. बघा 800 रुपये मुद्दलावर जेवढा व्याज मिळणार आहे आणि 500 रुपये मुद्दलावर जो 2 वर्षाचा व्याज मिळणार आहे, यांच्यातला जो सरळ व्याजाचा फरक आहे तो काय 36, म्हणजे अल्टिमेटली हा एक प्रकारचा व्याजच आहे ना, त्या व्याजांमधला फरक आहे. ओके, ठीक आहे. आता बघा व्याजांमधला फरक कसा काढतो आपण, म्हणजे SI म्हणजे सिंपल इंटरेस्ट सरळ व्याज कसं काढतो आपण, PRT/100, मुद्दल गुणिला दर गुणिला कालावधी. आता एका साईडला एक व्याज आहे आणि दुसऱ्या साईडला दुसरा व्याज, आणि त्यांच्यामधला डिफरन्स 36 आहे. ओके ठीक आहे, तिथं लिहित आहे मी 36. हा काय पहिला व्याज किती रुपयावर 800 रुपयावर 2 वर्षा मिळणार आहे, आपल्याला दर माहीत नाही, x पकडू, भागिला 100, आणि दुसरा जो व्याज आहे म्हणजे मुद्दल आहे किती आहे 500 रुपये गुणिला 2 वर्षाचा कालावधी तिथेही आहे, आणि मुद्दल आपल्याला दोन्ही ठिकाणी मुद्दल बघा, इथं मुद्दल 500, इकडे 800, इकडे दर आपल्याला माहीत नाही, इकडेही दर माहीत नाही, पण दोन्हीचे दर सारखेच असतील. ठीक आहे, कारण की त्यांनी म्हटलं आहे की दर काय एवढंच विचारलं आपल्याला, याचा अर्थ दर सारखे आहे, भागिला 100. ठीक आहे, आता इथून काय होतं बघा, 2 शून्य खतम, इथं 2 शून्य खतम, म्हणजे किती झाले 36 बरोबर 8 दुने 16x मायनस 5 दुने 10x, म्हणजे 36 बरोबर किती झालेत 6x, म्हणजे 6 1 6 6 6 36, म्हणजे x बरोबर 6, म्हणजेच व्याजाचा जो दर आहे दशादशे तो किती आहे मित्रांनो 6%. त्यानंतरचा प्रश्न होता मित्रांनो की प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल. ठीक आहे, तर असा एक ब्लॉक दिला होता आणि इथं काहीतरी संख्या दिली आहेत, आपल्याला या ठिकाणी कोणती संख्या येईल ते फाइंड आउट करायचे आहे, ते शोधून काढायचे आहे. तर बघा काय होत आहे, ही एक संख्या वर्ग दिसत आहे मला, ही एक संख्या वर्ग दिसत आहे, आणि ही एक संख्या ही वर्ग दिसत आहे. हा कशाचा वर्ग आहे मित्रांनो, हा 5चा वर्ग मला दिसत आहे, हा 17चा वर्ग दिसत आहे, बरोबर आहे, आणि हा मला काय दिसत आहे 12चा वर्ग दिसत आहे, एकदम बरोबर. आता इथं काय होत आहे ते बघा, आता हे 5 कसे मिळत आहेत, 3 आणि 2 ह्या दोघांची जर बेरीज केली तर आपल्याला
5 मिळत आहेत. इथं 7 आणि 10ची जर बेरीज केली तर आपल्याला 17 मिळत आहेत. तर बघा आपल्याला इथं 12 मिळवायचे आहेत. आपल्याजवळ ऑलरेडी 4 आहेत, तर आपल्याला काय करावं लागेल, इथं 12 आपल्याला मिळवायचे आहेत, तर 12 - 4 करून टाका, म्हणजे किती येईल 8. बरोबर आहे. म्हणजे इथं काय येईल मित्रांनो, क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी 8 येईल. म्हणजे 8 आणि 4 किती झाले 12, आणि 12चा वर्ग किती मिळेल आपल्याला 144. त्यानंतरचा प्रश्न होता मित्रांनो, 3 संख्या अशा आहेत की पहिली संख्या दुसरीच्या दुप्पट आणि तिसऱ्या संख्येच्या 3पट आहे. जर त्या 3 संख्यांची सरासरी 33 असल्यास पहिली संख्या कोणती. चला ठीक आहे, पहिले आपण समजू त्या A, B आणि C ह्या 3 संख्या आहेत. ओके. त्यानंतर त्याने काय म्हटलं की पहिली संख्या दुसरीच्या दुप्पट, पहिली जी संख्या आहे ते दुसरीच्या दुप्पट आहे, म्हणजे ही जर 1 असेल तर हे किती असेल मित्रांनो 2, आणि तिसरीच्या 3पट आहे, म्हणजे तिसरी जर संख्या 1 असेल तर हे किती असेल मित्रांनो 3. बरोबर आहे. आता एक गोष्ट लक्षात ठेवायची, जेही डबल येतात ना त्याला मधात ठेवून द्यायचं. आता डबल काय येत आहे ए, त्याला मधात ठेवा, म्हणजे C ला इकडे ट्रान्सफर करून टाका. आता C ला इकडे ट्रान्सफर जर केलं म्हणजे इथनं C मोडत आहे मी, C आला इथं आणि याचा रेशो आला या साईडला. ठीक आहे. आता काय करायचं, आता बघा ही जागा खाली आहे, ही 2नी भरून टाका, ही जागा खाली आहे, 3नी भरून टाका. ठीक आहे. ओके. आता इकडे 2नी का बरं भरलं, कारण की इकडे 2 होता, इकडे 3नी का बरं भरलं, कारण की इथं 3 होता. ठीक आहे. म्हणजे इथं किती येईल मित्रांनो 2, इथं किती येईल 3 2 6, इथं किती येईल मित्रांनो 3. म्हणजे बघा पहिली संख्या ही दुसरीच्या दुप्पट झाली आणि तिसरीच्या 3पट झाली. बरोबर. म्हणजे तिन्ही संख्यांच्या रेशो जर आपल्याला मिळवायचं असेल तर किती होईल, 6 ला 3 ला 2. ठीक आहे. ABCच्या. ओके. आपल्याला काय म्हणत आहे, त्या 3 संख्यांची सरासरी दिली आपल्याला किती 33. तर त्या 3 संख्यांची बेरीज किती येईल मित्रांनो 33 गुणिला 3. बरोबर आहे. 33 3 संख्या त्यांची सरासरी आहे 33, म्हणजे 33 3 किती येईल मित्रांनो 99. बरोबर आहे. आता यांच्या रेशोंची बेरीज किती येत आहे बघा, ह्या रेशोंची बेरीज येतात 11. याचा अर्थ काय झाला मित्रांनो की हे 11 बरोबर ह्या तिन्ही संख्यांच्या बेरीजच्या बरोबर होतील. 99च्या बरोबर, म्हणजे एक रेशो तुटेल मित्रांनो 9 मध्ये, एक रेशो 9 मध्ये तुटेल. आपल्याला विचारलं आहे पहिली संख्या, तर पहिली संख्येचा रेशो किती आहे मित्रांनो 6, म्हणजे 6 गुणिला एक रेशो कितीचा बरोबर आहे 9, म्हणजे 9 गुणिला 6 म्हणजे किती येईल 9 × 54. पहिली जी संख्या आहे ते 54 येईल. जर दुसरी संख्या आपल्याला विचारली तर रेशो किती आहे 3, 3 गुणिला 9 म्हणजे 27, आणि तिसरी जर संख्या विचारली तर किती आहे 2, 2 गुणिला 9 म्हणजे किती येईल 9 2 18. ठीक आहे. तर आपण असं सगळ्या संख्या फाइंड आउट करून काढू शकतो. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न होता मित्रांनो, एक रेल्वे ताशी 60 किलोमीटर प्रति तास वेगाने धावताना 72 सेकंदात किती अंतर कापेल. चला ठीक आहे. बघा आपल्याला अंतर विचारलं आहे मित्रांनो, अंतर. ठीक आहे. तर अंतर कसं निघते, वेग गुणिला वेळ. ठीक आहे. ओके. आपल्याला इथं वेग किती दिला आहे 60 किलोमीटर प्रति तास. बघा 60 किलोमीटर प्रति तास. ठीक आहे. आणि गुणिला वेळ किती दिला आहे 72 सेकंद. 72 सेकंद. आता बघा इथं तासात दिला आहे मित्रांनो वेळ, इकडे सेकंदात, म्हणजे एकक जे आहे ते वेगवेगळं आहे. अशी जर कंडिशन असेल, एकक जर वेगवेगळे असतील, तर अशा पद्धतीत काय करायचं, इथं 5/18ने मल्टिप्लाय करून टाकायचं. ठीक आहे. आता 5/18ने आपल्याला मल्टिप्लाय केलं, याचा अर्थ आपल्याला जो आन्सर भेटेल तो कशात भेटेल, आपल्याला मीटरमध्ये भेटेल. ठीक आहे. तर बघा 18 × 18, 18 × 72 म्हणजे किती येईल 60 गुणिला 4 × 5 20. बरोबर आहे. म्हणजे इथं किती येईल मित्रांनो 6 × 2 12 आणि त्याच्यावर 2 शून्य, म्हणजेच 1200 मीटर अंतर कापेल ते. त्यानंतरचा प्रश्न होता मित्रांनो, एका नेमबाजीच्या स्पर्धेत प्रत्येक अचूक नेमासाठी 5 गुण मिळतात व नेम चुकल्यास मिळालेल्यापैकी 1 गुण कमी होतो. एकूण 20 प्रयत्न एका स्पर्धकाने केले व त्याला 70 गुण मिळाले, तर त्याचे किती नेम बरोबर आहेत. चला ठीक आहे. बघा 1 बरोबर असलं की 5. बरोबर आहे. बरोबरसाठी 5 गुण मिळतात आपल्याला, पण चूक झालं, नेम चुकलं तर 1 मायनस होते. ठीक आहे. मिळालं नेम बरोबर लागलं की +5 -1 होते ज्यावेळेस नेम चुकतो मिळालेल्यापैकी. ओके. आता बघा त्याने एकूण किती प्रयत्न केले 20. चला, आणि आपण हा विचार करू मित्रांनो की त्याने सर्वच सर्व नेम अचूक लावले, एकदम बरोबर लावले, तर त्याला एकूण किती गुण मिळायला पाहिजे होते 20 गुणिला 5, कारण की 1 बरोबर असलं नेम तर आपल्याला 5 गुण मिळतात, म्हणजे 20 × 5 100 त्याला गुण मिळायला पाहिजे होते. पण त्याला गुण किती मिळाले मित्रांनो 70. त्याला गुण जे मिळाले ते 70. याचा अर्थ 30 जे गुण
त्याचे चुकले ते कुठं चुकले, जिथं त्याचा नेम चुकला असेल, बरोबर आहे. याचा अर्थ आता काय होते ते समजून घ्या. ज्यावेळेस त्याचे 30 मार्क कमी झाले चुकलेल्यांपैकी, आता हे कसे कमी झाले ते समजून घेऊ आपल्याला. की बघा, जर त्याला जे बरोबर मार्क मिळायचे होते, एक नेम बरोबर लागल्यावर ते 5 तर गेलेच गेले, त्याच्याबरोबर त्याचा 1 मार्क आणखीन एक्स्ट्रा कमी झाला. म्हणजेच ज्यावेळेस त्याचा एक नेम चुकत आहे, ज्यावेळेस त्याचा एक नेम चुकत आहे मित्रांनो, त्यावेळेस त्याचे किती मार्क कमी होत आहेत, 5 + 1 म्हणजे 6 मार्क त्याचे कमी होत आहेत. म्हणजे असे 30 मार्क कमी झाले, म्हणजे किती नेम चुकले असतील, म्हणजे 30/6 म्हणजे 6 × 5 = 30, म्हणजे त्याचे 5 नेम चुकले. किती? 5 नेम चुकले. आता त्याचे प्रयत्न किती होते, 20, बरोबर आहे. तर 20 पैकी त्याचे 5 नेम चुकले, म्हणजे बरोबर जे होते ते किती होते मित्रांनो, 15. ठीक आहे, तर 15 त्याचे नेम जे होते ते अचूक होते. त्यानंतरचा प्रश्न होता मित्रांनो की संपतरावांनी एक गाय, एक म्हैस व एक बैल 9,500 रुपयांना खरेदी केले. त्यांच्या किमतीचे प्रमाण अनुक्रमे 4 ला 6 ला 9 आहे, तर म्हशीची किंमत किती. चला ठीक आहे, बघा, गाय, नंतर म्हैस आणि त्याच्यानंतर काय मित्रांनो, बैल. ठीक आहे, यांचा रेशो त्यांनी दिलाय किती आहे, 4 ला 6 ला 9. ठीक आहे, आता बघा ह्या सगळ्यांची त्यांची एकूण किंमत ते त्यांनी लिहिली आहे, खरेदी किंमत. आता हे जे रेशो आहेत यांची जर किंमत काढली तर किती आहे बघा, 10 आणि 9 19, आणि हे जे 19 रेशो आहे हे कोणाचा बरोबर आहे, त्यांनी घेतलेल्या एकूण किमतीच्या बरोबर आहे. म्हणजे त्यांची किंमत किती आहे खरेदीची, 9,500. तर आपल्याला एक रेशो काढता येईल का इथून, हो, 19 × 1 = 19, 19 × 5 = 95, म्हणजे 1 रेशो 500चा बरोबर आहे. 1 रेशो जर 500चा बरोबर आहे तर आपल्याला काय विचारलं आहे, म्हशीची किंमत किती. ठीक आहे, तर म्हशीचा रेशो किती आहे मित्रांनो, 6. तर 6 × 500 म्हणजे 6 × 5 = 30, आणि त्याच्यावर 2 शून्य, म्हणजे म्हशीची किंमत किती आहे मित्रांनो, 3,000 रुपये. त्यानंतरचा प्रश्न होता मित्रांनो की खालील संख्यामालेत न बसणारे पद ओळखा. ठीक आहे, काय काय पद होते ते बघू आपण. 80, नंतर काय होतं 16, ओके, नंतर 4, नंतर किती आहे 4/3, ओके, नंतर किती दिलं आहे तिथं 2/4, ओके, नंतर किती आहे 2/3. चला ठीक आहे, आता काय होतं इथं अगोदर ते बघून घेऊ मित्रांनो. बघा 16 कशी मिळतात, 80 / 5, बरोबर, 16 × 5 = 80, आपल्याला 16 मिळालेत. आता 4 कशी मिळतील, 16 / 4, 4 × 16. आता इथं बघा ही संख्या कशी मिळेल, जर मी या 4 ला /3 करत आहे तर मला ही समोरची संख्या मिळत आहे, बरोबर आहे ना, समजत आहे ना काय फ्लो चालत आहे. बघा म्हणजे इथं पहिले 5, नंतर 4, नंतर 3, तर इथं काय पाहिजे होतं मित्रांनो, इथं /2 पाहिजे होतं, म्हणजे 4/3 × 2 असं पाहिजे होतं, अपॉनमध्ये 2 पाहिजे होतं, म्हणजे आन्सर किती यायला पाहिजे होतं, 4/3 × 6, बरोबर आहे, 4/3 × 6, बरोबर आहे. म्हणजे काटपीट केलं म्हणजे इथं 2/3 पाहिजे होतं, बरोबर आहे. आपल्याला काय पाहिजे होतं, इथं याच्या समोर 2/3 पाहिजे होतं, पण इथं आलं काय मित्रांनो, इथं आलं आहे 2/4, बरोबर आहे. म्हणजे जो चुकीचा पद आहे तो कोणता आहे, 2/4. याच्या ठिकाणी आपल्याला काय पाहिजे होतं, 2/3 पाहिजे होतं. कारण की काय होतं आहे मित्रांनो, बघा जर इथं आपण 2/3 ठेवत आहोत ना, तर बघा इथं किती आहे 5, नंतर 4, नंतर 3, नंतर इथं किती आहे 2, बरोबर आहे. त्याच्यानंतर इथं किती आहे 1, म्हणजे 2/3 × 1, म्हणजेच आन्सर किती येईल 2/3. म्हणजे समोरची टर्म आपल्याला भेटत आहे, याचाच अर्थ इथं काय पाहिजे होतं मित्रांनो, 2/3 हीच संख्या पाहिजे होती, पण त्याच्या ठिकाणी त्यांनी लिहिलं काय 2/4, हे झालं चुकीचं. त्यानंतरचा प्रश्न होता मित्रांनो की 1 2 3 4 हे अंक प्रत्येक संख्येत एकदाच वापरून 4 अंकी जास्तीत जास्त किती संख्या तयार होतील. चला ठीक आहे, बघा 4 अंकी विचारल्या, संख्या किती आहेत मित्रांनो, 1 2 3 आणि 4, म्हणजे 1 2 3 4 4 संख्या आहेत. तर काय करायचं, 4 संख्या आहेत म्हणून 4 × 3 × 2 × 1 पर्यंत न्यायचं त्याला, कारण की प्रोबॅबिलिटी बनते, संभवता ज्याला आपण म्हणतो, शक्यता. ठीक आहे, तिथून गुणाकार किती येईल मित्रांनो, 12 12 2 24. ठीक आहे, म्हणजे एकूण किती संख्या बनण्याची प्रोबॅबिलिटी किंवा शक्यता आहे, तर 24 संख्या बनू शकतात. त्यानंतरचा प्रश्न होता मित्रांनो, एका बरणीमध्ये A व B द्रव्याचे मिश्रण 5 ला 3 या प्रमाणात आहे. त्या बरणीतील मिश्रणातून 16 लिटर द्रव काढून त्यात 16 लिटर बी द्रव टाकले, त्यावेळी नवीन मिश्रणातील दोन्ही द्रव्यांचे प्रमाण 5 ला 7 झाले. तर सुरुवातीला त्या बरणीमध्ये
ए द्रव किती लिटर होते. चला ठीक आहे, ए आणि बी ठीक आहे, 2 द्रव आहेत. आता सुरुवातीला यांचे जे प्रमाण आहे ते किती होतं मित्रांनो, 5:3. ठीक आहे. आता आपण काय केलं, इथून 16 काढून टाकलं कंबाईन. ठीक आहे. आणि ॲड केलं आपण याच्यामध्ये काय, -16 करून टाकलं टोटल मिश्रण आणि ॲड काय केलं 16 बी, म्हणजे 16 लिटर बीचा मिश्रण ॲड केलं. म्हणजे जेवढं काढलं तेवढंच ॲड केलं. मिश्रण जसं तसं आहे, पण पहिले संपूर्ण आपण काढलं आणि नंतर आपण फक्त बी तिथं ॲड केलं, एवढं डिफरन्स आहे. आता हे सगळं केल्यानंतर आपल्याला काय मिळते, नंतरचा जो मिश्रण आहे त्याचे जे रेशो आहे तो किती मिळत आहे आपल्याला, 5:7. ठीक आहे. इथपर्यंत समजलं मित्रांनो. आता इथं काय होतं आहे ते समजा. ठीक आहे. आपण काय करत आहोत, सगळं मिश्रण काढलं म्हणजे रेशो पहिले जेवढं होतं तेवढंच आहे. ठीक आहे. आता इथं ॲड काय करत आहोत आपण, बी ॲड करत आहोत. याचा अर्थ ए तर जसंच तसं आहे, बीला आपण म्हणजे बीला आपण हात लावलं, एला हात लावलं का नाही, ए जसंचा तसं आहे, बी चेंज झाला. बरोबर आहे. तर ए पहिले जसंचा तसा आहे का ते बघून घ्या. इथेही 5 होता, तर इथेही 5 आहे. जर नसता, जर काय म्हटलं मी नसता, तर पहिले त्याला आपण सेम केलं असतं. ठीक आहे. तसे जर क्वेश्चन बनतील आपण यावेळेस नेक्स्ट प्रॅक्टिसमध्ये घेऊ सेटमध्ये, त्यावेळेस तसे प्रश्न मी आणेन. ठीक आहे. तर इथं ऑलरेडी तो सेम दिला ए, तर त्याला हात लावायची गरज नाही, म्हणजे प्रॉब्लेम ठीक झाला आहे. ठीक आहे. इथं आपल्याला सारखं पाहिजे होतं ए, इथेही 5 आहे, इथेही 5 आहे, आपण त्याला ॲड केलेलं नाही आहे. बरोबर आहे. तो ॲड कशाला केला आहे, फक्त बीला. तो चेंज झाला आहे का, तो चेंज झाला ए जसेच्या तशा. ओके. आता हा बी किती चेंज झाला ते बघा. अगोदर होता 3, नंतर झाला आहे 7, म्हणजे हा 4 वाढला. बरोबर आहे. म्हणजे 4 रेशोत वाढला. याचा अर्थ काय झाला, इकडे हा 4 रेशो किती लिटरमध्ये वाढला, 16. ओके. इकडे 16 लिटरमध्ये वाढला आहे, म्हणजे 1 रेशो कितीमध्ये वाढला आहे मित्रांनो, 4 मध्ये. बरोबर आहे. 1 रेशो 4 मध्ये वाढला आहे. आता बघा नंतरचा जो एकूण मिश्रण आहे त्याचा रेशो किती आहे, 5:7, म्हणजे 7×5 12. बरोबर आहे. 7 आणि 5 झाले 12, 12 गुणिला 4 म्हणजे किती झालेत मित्रांनो, 48. ठीक आहे. 48 लिटर मिश्रण झालं. आता बघा जेवढा मिश्रण आता आहे तेवढाच अगोदर पण होता ना, आपण 16 लिटर काढलं, 16 लिटर ॲड केलं, म्हणजे जेवढ्याला तेवढाच झाला. बरोबर आहे. म्हणजे अगोदरचा पण जो मिश्रण होता तो किती होता मित्रांनो, 48 लिटरच होता. आणि त्या 48 मध्ये ए किती होता, 5. आता बघा अगोदरचा जो रेशो आहे त्यांची बेरीज किती आहे मित्रांनो, 5 आणि 3 8, आणि हा 8 कोणाच्या बरोबर आहे, 48च्या बरोबर आहे. हा 8 कोणाच्या बरोबर आहे, 48च्या बरोबर आहे. तर 1 रेशो कितीमध्ये तुटेल मित्रांनो, 6 मध्ये. 1 रेशो 6 मध्ये तुटला. बरोबर आहे. आता ए जो आहे हा किती आहे मित्रांनो, ए जो आहे 5 आहे, म्हणजे 5 गुणिला 6 म्हणजे 6×5 किती होईल, 30 लिटर अगोदर ए द्रव्य होते त्या मिश्रणात. त्यानंतरचा प्रश्न होता मित्रांनो की मुंबई ते गोवा हे 540 किलोमीटर अंतर मुंबईहून सकाळी 8:30 वाजता सुटलेल्या ताशी 60 किलोमीटर वेगाने जाणाऱ्या गाडीची त्याच वेळी गोव्याहून सुटलेल्या ताशी 75 किलोमीटर वेग असलेल्या गाडीशी किती वाजता भेट होईल. चला ठीक आहे. बघा 2 पॉईंट आहेत, 2 स्टेशन आहेत, एक मुंबई आहे आणि दुसरा गोवा, आणि या दोघांमधील अंतर आहे मित्रांनो 540 किलोमीटर. बरोबर, 540 किलोमीटर. ओके ठीक आहे. आता बघा दोन्ही गाड्या एकाच वेळेला निघत आहेत, त्याच्यामुळे काही टेन्शन नाही प्रश्नात. इथेही 8:30लाच निघत आहे एक गाडी आणि इथनंही 8:30लाच निघत आहे. ठीक आहे. दोन्ही ठिकाणून 8:30ला निघत आहे. आता जर एकाच वेळी जर दोन्ही गाड्या निघत आहेत, ठीक आहे, तर आपण जर वेळ काढायची असेल, तर वेळ जर आपल्याला काढायची असेल तर आपण फॉर्म्युला काय यूज करतो मित्रांनो, अंतर अपॉन वेग. अंतर अपॉन वेग हा फॉर्म्युला यूज करतो. आता अंतर किती आहे, 540, आणि दोन्ही काय होत आहेत, अपोजिट डायरेक्शननी म्हणजे विरुद्ध दिशेने येत आहेत, तर यांच्या वेगांची होते बेरीज. म्हणजे किती होईल मित्रांनो, 60 आणि किती आहे 75. ठीक आहे. आता बघा हा किलोमीटरमध्ये आणि हे दोन्ही किलोमीटर प्रति तासात आहेत. बरोबर आहे. तर बघा किलोमीटर इथंही आहे, किलोमीटर इथंही आहे, तर इथं 18/5 लावायची काही गरज आहे का, नाही. ठीक आहे. ओके. म्हणजे इथं किती येईल बघा, 540 अपॉन हे किती झालेत मित्रांनो, 135. ठीक आहे. आता इथं भाग तुटते का, हो 9चा भाग तुटते बघा, 15×9 135, आणि इथं 9×7 म्हणजे इथं येईल 60. बरोबर. त्याच्यानंतर 15×1 15, 15×4 60. म्हणजे याचा अर्थ काय झाला,
4 तासांनी ते एकमेकांना भेटतील. किती वाजता नंतर? 8:30 वाजता नंतर. म्हणजे भेटण्याची जी वेळ आहे ती किती येईल? 8:30 प्लस 4 तास म्हणजेच 12:30 ते एकमेकाला भेटतील. त्यानंतरचा प्रश्न होता मित्रांनो की अजयला परीक्षेतील 5 विषयात 80, 68, 82, 56, 74 असे गुण मिळाले, तर अजयला सरासरी किती गुण मिळाले? चला ठीक आहे. आता सरासरी काय असते मित्रांनो? एकूण संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या. आता संख्या कोणकोणत्या आहेत? 80 प्लस 68 प्लस किती झालेत? 82 प्लस 56 प्लस किती आहे? 74. ओके. भागिला एकूण किती विषय आहेत? 1, 2, 3, 4 आणि 5 म्हणून भागिला 5. ओके ठीक आहे. आता यांची बेरीज करून टाकू मित्रांनो. यांची बेरीज किती येईल बघा. 10 आणि 10 20चा 0, हातचे आले 2. ठीक आहे. त्याच्यानंतर 8 आणि 2 10, 10 आणि 6 16, 16 आणि 8 24, 24 आणि 5 29, 29 आणि 7 किती होईल? 36 भागिला 5. ठीक आहे. तिथं भाग तोडलं तर काय सांगितलं आहे? याच्या अगोदर पण तुम्हाला ट्रिक सांगितली आहे की एखाद्या जर संख्येला 5 ने डिवाइड करायचं असेल तर वरच्या संख्येचे दुप्पट करून टाका. म्हणजे 360 चे डबल 720 आणि एका संख्येनंतर द्या पॉईंट. म्हणजे आन्सर जो येणार आहे मित्रांनो तो किती येईल? 72. म्हणजे याची जी सरासरी येईल ती किती येईल? 72 येईल. त्यानंतरचा प्रश्न होता मित्रांनो की 6 पुरुष किंवा 8 मुले एक काम 24 दिवसात पूर्ण करतात, तर हेच काम 7 पुरुष आणि 12 मुले एकत्रितपणे किती दिवसात पूर्ण करतील? चला ठीक आहे. तर अशा प्रकारचे ज्यावेळेस प्रश्न सॉल्व्ह करायचे असले तर त्यावेळेस काय करायचे मित्रांनो? एकूण दिवस वर लिहायचे. वर लिहिले एकूण दिवस किती आहेत? 24 दिवसात पहिले ते खतम करतात एकूण वर्ग. ठीक आहे. एकूण का. आता नंतरचे जे पुरुष आणि मुले आहेत ते अगोदर लिहा. म्हणजे किती आहेत? 7 पुरुष आणि मुले किती आहेत मित्रांनो? 12. आणि यांचा खाली लिहा अगोदरचे. म्हणजे किती आहेत? 6 पुरुष आणि इकडे किती आहेत मित्रांनो? 8 मुले. यांची बेरीज. ठीक आहे. ती इथं अगोदर भाग तुटत आहे तर भाग तोडून घ्या. इथे किती आहे? 4 2 8, 4 3 12. ठीक आहे. म्हणजे हे किती झाले? 24/7/6 प्लस 3/2. ठीक आहे. ओके. तर यांचा जो लसावी आहे तो किती येईल मित्रांनो? यांचा लसावी येईल 6. म्हणजे इथं 3 नी मल्टिप्लाय, वर पण 3 नी. इथं ऑलरेडी 6 आहेत तर इथं 1 नी मल्टिप्लाय. बरोबर आहे. आता किती होईल? 24 आता बघा यांची बेरीज किती येईल? 7 प्लस हे झालेत 9. बरोबर आहे. अपॉनमध्ये किती येईल? 6. म्हणजे 24 किती झाले ते? यांची बेरीज येईल मित्रांनो 16 गुणीला वर 6 चालले जातील. बरोबर आहे. त्याच्यानंतर आता बघा हे अपॉनमधले 6 आहेत ना, हे वर चालले जातील. त्याच्यानंतर बघा 8 2 16, 8 3 24. त्याच्यानंतर इथं भाग तुटला 3 3 हे म्हणजे बेकंबे 3 6. त्याच्यानंतर किती येईल मित्रांनो? 3 3 9. बरोबर आहे. 9. म्हणजे याचा अर्थ की 7 पुरुष आणि 12 मुले ते काम किती दिवसात पूर्ण करतील? तर 9 दिवसात पूर्ण करतील. त्यानंतरचा प्रश्न होता मित्रांनो की 100ला 29 तर 96ला किती? ठीक आहे. 100ला 29 तर 96ला किती? क्वेश्चन. ठीक आहे. तर काय करू शकतो मित्रांनो बघा. ह्याला 4 ने डिवाइड केलं तर किती येईल? 25. बरोबर आहे. 25 चे 100 होतात. प्लस 4 ॲड केले तर आपल्याला किती मिळतात? 29. तर इथे डिवायडेड बाय 4 केलं आपण. ठीक आहे. तर किती येईल? 24 × 96 प्लस 4 म्हणजे आन्सर किती यायला पाहिजे? 28. ठीक आहे. तर यांचा आन्सर किती येईल मित्रांनो? तर आन्सर येईल 28. त्यानंतरचा प्रश्न होता मित्रांनो की एका नावेचा प्रवाहाविरुद्धच्या दिशेने वेग 14 किलोमीटर प्रति तास आहे व प्रवाहाचा वेग 4 किलोमीटर प्रति तास आहे, तर त्या नावेचा प्रवाहाच्या दिशेने वेग किती? चला ठीक आहे. बघा आता काय होत आहे मित्रांनो, प्रवाहाचा विरुद्ध दिशेने ज्यावेळेस नाव येत आहे त्यावेळेस तिचा जो वेग आहे तो 14 किलोमीटर प्रति तास आहे. आता विरुद्ध दिशेने जो वेग येते, आता बघा v आपण पकडतो बोटीचा वेग आणि u पकडतो प्रवाहाचा वेग. ठीक आहे. ओके. आता हा म्हणजे विरुद्ध दिशेने जर येत आहो तर काय होते? v - u. आता सिंपलची गोष्ट समजा, तुम्ही नदीत पोहायला गेले. ठीक आहे. आता धारेच्या विरुद्ध दिशेने जर तुम्ही पोहता तर तुमची स्पीड ऑटोमॅटिकली मायनस होणार आहे. बरोबर आहे. का बरं? कारण की धारा जे आहे तुमच्या विरुद्ध दिशेने वाहत आहे तर तो तुमचा स्पीड मायनस करत आहे. ठीक आहे. तर असंच होतं ज्यावेळेस आपण विरुद्ध दिशेने येतो तर आपल्या स्पीडमधून धाराची स्पीड मायनस होऊन जाते. ठीक आहे. आता ही स्पीड किती आहे मित्रांनो? 14. ठीक आहे. ओके. तर आपल्याला 14 बरोबर आपल्याला
नावेची जी स्पीड काढता येते म्हणजे v मायनस u किती दिला आहे, प्रवाहाचा वेग दिला आहे 4. ओके ओके, याच्यातून v आपण काढू शकतो, नावेचा वेग किती येईल मित्रांनो, 14 + 4 म्हणजे किती झाले 18. ठीक आहे. ओके, आता इथं आपल्याला काय विचारलं आहे, तर नावेचा प्रवाहाच्या दिशेने वेग विचारला. ओके ठीक आहे. आता प्रवाहाच्या दिशेने ज्यावेळेस वेग होते आपल्याला काढायचं असेल, तर प्रवाहाच्या दिशेने ज्यावेळेस जातो तर प्रवाहाचा वेग प्लस आपला वेग हा काय होते, कंबाईन होऊन जाते, तेव्हाच स्पीड वाढते ना आपली. जर तुम्ही नदीत जर प्रवाहाच्या दिशेने पोहता मित्रांनो, तर ज्या दिशेने धारा चालली त्या दिशेने जर तुम्ही पोहा तर तुमची स्पीड ॲटोमॅटिकली वाढून जाईल. का बरं, कारण की तुमची स्पीड प्लस त्या प्रवाहाची स्पीड प्लस होऊन जाते, बरोबर आहे. तर आता बघा, ज्या दिशेने प्रवाह चालला त्या दिशेने जर आपण पोहत आहोत तर प्लस होऊन जाईल v + u, म्हणजे नावेचा वेग प्लस प्रवाहाचा वेग, म्हणजे किती होईल 18 + 4 म्हणजे किती होईल 22 किलोमीटर प्रति तास. काय होईल 22 किलोमीटर प्रति तास प्रवाहाच्या दिशेने वेग होऊन. त्यानंतरचा प्रश्न होता मित्रांनो की प्रश्नार्थक चिन्हाच्या जागी अचूक अंक लिहा. ठीक आहे, काय काय होतं, 1 2 3 6 9 18 9 18, त्याच्यानंतर 27 54 27, त्याच्यानंतर 54, त्याच्यानंतर क्वेश्चन मार्क. ओके ठीक आहे. तर इथं काय होतं आहे ते बघून घेऊ आपण मित्रांनो. काय होतं आहे बघा, 1 गुणीला जर 3 केलं तर 3 येत आहे, 3 गुणीला 3 केलं तर 9, 9 गुणीला 3 केलं तर 27, आणि 27 गुणीला जर तुम्ही 3 कराल तर इथं काय भेटेल तुम्हाला 27 गुणीला 3 म्हणजे 27 3 81 या क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी येईल. इथेही तसंच होतं आहे का बघून घ्या. बघा, मल्टिप्लाय बाय 3 म्हणजे 2 गुणीला 3 6, साइन 3 18, 18 3 54, म्हणजे इथं पण तो सिक्वेन्स सुरू आहे, बरोबर. म्हणजे या क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी काय मित्रांनो 81. त्यानंतरचा प्रश्न होता मित्रांनो की घड्याळात अर्ध्या तासाला 1 टोल आणि प्रत्येक तासाला जितके वाजले असतील तितके टोल वाजतात. तर सकाळी 8:45 वाजल्यापासून सायंकाळी 4:45 वाजेपर्यंत किती टोल वाजतील. ठीक आहे. ओके, आता काय होतं आहे, जितके वाजले म्हणजे 2 वाजले असतील तर 2 टोल वाजतील, 4 वाजले असतील तर 4, म्हणजे जेवढे वाजले तेवढे टोल वाजत आहेत, आणि प्रत्येक अर्ध्या तासाला 1 टोल वाजत आहे. ठीक आहे. आता सकाळी 8:45ला स्टार्ट झाला, 8:45 म्हणजे काय 9 वाजायला 15 मिनटं कमी, म्हणजे 8:45ला स्टार्ट झालं आणि संपत किती आहे 4:45ला, म्हणजे 4:45 संपत आहे. ह्या सगळ्या गोष्टी ठीक आहे. आता बघा, इथून जर स्टार्ट झाली घडी, ठीक आहे, तर बघा पहिले किती वाजतील मित्रांनो 9, बरोबर आहे. तर 9 वाजले म्हणजे जितके वाजतील तितके टोल वाजणार आहेत, म्हणजे पहिले 9 वाजतील तर 9 टोल. त्याच्यानंतर बघा 9:30 म्हणजे अर्ध्या तासानंतर 1 टोल वाजत आहे ना, म्हणजे 9:30 वाजता 1 टोल वाजेल. लक्षात येते ना तुमच्या. ठीक आहे. त्याच्यानंतर काय होत आहे मित्रांनो, त्याच्यानंतर 10 वाजतील तर 10 टोल, त्याच्यानंतर 10:30 वाजता 1, त्याच्यानंतर 11 वाजता 11 टोल, नंतर 11:30 वाजता 1, बरोबर. त्याच्यानंतर 12 वाजता 12 टोल, त्याच्यानंतर 12:30 वाजता 1. ठीक आहे. त्याच्यानंतर 1 वाजेल मित्रांनो. ठीक आहे. 1 वाजला म्हणजे 1 टोल, त्याच्यानंतर 1:30 वाजता म्हणजे 1:30 1 टोल, त्याच्यानंतर 2 वाजता 2 टोल, त्याच्यानंतर 2:30 वाजता 1 टोल, त्याच्यानंतर 3 वाजता 3 टोल, त्याच्यानंतर 3:30 वाजता 1 आणि 4 वाजता 1. आता बघा संपत कधी आहे ही गोष्ट 4:45 म्हणजे 4:30 वाजता आणखीन 1 टोल वाजेल. ठीक आहे. आता एवढे टोल वाजलेत, आता याची काउंटिंग करून टाका. बघा 1 2 3 4 5 6 7 8 9, हे किती झाले मित्रांनो 9. आता हे जे बाकी उरलेत यांची बेरीज करून टाकू. किती आहे मित्रांनो बघा 9 आणि 10 19, 19 आणि 1 20, 20 आणि 10 30, 30 आणि 10 40 आणि 2 42, 42 आणि 2 44, 44 आणि 3 किती झाले 47, 47 आणि 4 किती झाले 51. ठीक आहे. हे किती झालेत मित्रांनो 51, म्हणजेच 51 आणि 9 किती झाले 60, म्हणजेच 9:15 वाजेपासून 4:45 वाजेपर्यंत एकूण किती टोल वाजतील तर 60 टोल वाजतील. त्यानंतरचा प्रश्न होता मित्रांनो की 7 to 9 स्टार 9 या संख्येस 11ने निशेष भाग जातो तर स्टारचा जागी कोणता अंक असावा. चला ठीक आहे. बघा 7 to 9 स्टार 9, ठीक आहे. 11ने निशेष भाग जाते म्हणजे एकानंतर एक संख्या घेतली आपण, यांची बेरीज करून टाकू आपण. 9 दुने 18, बरोबर आहे. 18 आणि 7 किती झालेत मित्रांनो 25. ठीक आहे. आता काय म्हणते 11ची कसोटी की एकतर यांची बेरीज
म्हणजे आता बघा हे जे दुसऱ्या संख्या आहेत यांची बेरीज किती आली पाहिजे, एकतर या संख्येच्या बरोबर आली पाहिजे म्हणजे वजाबाकी 0 येईल, बरोबर आहे, किंवा 11च्या पट्टीत यांची वजाबाकी केली पाहिजे अशी इथे एखादी संख्या पाहिजे. ठीक आहे. आता बघा इथं एक तर 0 यायला पाहिजे, तर 0 यासाठी आपल्याला काय करावं लागेल, 25 मधून 25 जातील तर 0. आता इथं आहे 2. आता जर इथं 2 आहे तर उरलेत किती आता 23. तर इथं एक आकडी संख्या असते ना मित्रांनो, कधी 2 आकडी तर कधीच नसते. तर इथं 23 लिहू शकतो का आपण, नाही, कदाही नाही, बरोबर आहे. तर इथं 23 तर येऊ शकत नाही, बरोबर आहे. ओके. जर आपण म्हटलं की 11च्या पटीत पाहिजे एखादी संख्या, ठीक आहे, ओके, 11च्या पटीत पाहिजे, तर याच्या जवळची संख्या जे 11च्या पटीत आहे ते आहे 22. ठीक आहे, 22 म्हणजे इथून किती मायनस करावं लागतील मित्रांनो, तर इथून आपल्याला 22 मिळवण्यासाठी इथून 3 मायनस करावे लागतील, बरोबर आहे. आता 3 मायनस करावं लागतील तर 2 तर आपल्याजवळ आहेतच, म्हणजे इथं दुसरी संख्या जी स्टारच्या ठिकाणी पाहिजे ती कोणती पाहिजे, 1 पाहिजे. आता एक ऑप्शनमध्ये आहे का, एक ऑप्शनमध्ये नाही आहे, बरोबर आहे. आता एकही नाही आहे आणि 23 इथं येऊ शकत नाही, म्हणजे इथं जो आहे हे ऑप्शन चुकीचे दिलेले आहेत, बरोबर आहे. स्टारच्या ठिकाणी काय पाहिजे होतं, 1 ही संख्या पाहिजे होती, म्हणजे त्या संख्येला 11ने निशेष भाग गेलं असतं. कसं बघा इथं तर 25 आलं आहे ना, आता इथं जर 1 असतं मित्रांनो तर हे किती झाले असते बघा, 2 आणि 1 3, 3 मायनस केले इथे उरतील 12. आता बघा हे 11च्या पटीत आहे, बरोबर आहे, म्हणजे या संख्येला 11ने निशेष भाग केला असता. ठीक आहे. आता ऑप्शनमध्ये ही संख्याच नाही, म्हणून काय केलं आहे त्यांनी या क्वेश्चनला डिलीट मारला आहे की याला ग्राह्य पकडलं नाही, चुकीचे ऑप्शन दिल्यामुळे. त्यानंतरचा प्रश्न होता मित्रांनो की क्वेश्चन मार्कला DURXQG तर पोलीसला SROLFH, तर क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी काय. ठीक आहे, म्हणजे या साईडवरून आपल्याला या साईडवर यायचं होतं. ठीक आहे, अगोदर याला सॉल्व्ह करून टाकू. बघा हा किती नंबरवर आहे, 16, 15, 12, I9, 3 आणि 5. ठीक आहे. आता इथं बघितलं आपण हा 19 नंबर, 18 नंबर, 15 नंबर, त्याच्यानंतर 12, त्याच्यानंतर हा 6 नंबर आणि हा H8. ठीक आहे, काय होत आहे ते बघून घेऊ मित्रांनो. इथं अगोदर काय झालं आहे, +3, बरोबर आहे, +3 झालं आहे. त्याच्यानंतर इथेही किती झालं आहे, +3, इथेही बघितलं आपण +3, बरोबर आहे, इथेही बघितलं आपण +3, इथेही बघा +3, इथेही बघा +3, म्हणजे सगळ्या ठिकाणी +3 झालं. पण आपल्याला इकडून इकडे जर यायचं असेल तर आता -3 करावं लागेल, बरोबर आहे. तर अगोदर इथं लिहून घेत आहे मी, बरोबर आहे, इथं लिहून घेतलं तर G7 Q17 H म्हणजे हा X जो आहे हा 24, R किती असते 18, त्याच्यानंतर 21 U आणि D असते 4 वर, बरोबर आहे. तिथून आपल्याला काय करायचं, -3 -3 करायचं आहे, -3 -3 -3 -3 -3 आणि -3. ठीक आहे, तिथं -3 केलं तिथं उरेल किती मित्रांनो, बघा इथं उरेल मित्रांनो 1, इथं उरेल किती 18, इथं उरेल किती मित्रांनो 15, इथं 21, इथं 14 आणि इथं किती येईल मित्रांनो 4. ठीक आहे, ओके. आता 1 नंबरवर A असते, 18वर R आणि याच्यावर काय असते O, 15वर 21वर असते मित्रांनो U. ठीक आहे, याच्यावर 14वर काय असते N आणि 4वर असते D, म्हणजे हा काय बनेल अराउंड, बरोबर आहे. म्हणजे याची जे कोडिंग आहे ते काय आहे अराउंड. त्यानंतरचा प्रश्न होता मित्रांनो, जर वर्गमुळात 1 + x/144 बरोबर 13/12 असेल तर x बरोबर किती. चला ठीक आहे, काय आहे मित्रांनो, वर्गमुळात 1 + x/144 बरोबर 13/12 एवढं आपल्याला दिलं आहे. ठीक आहे, तिथून काय करून टाकू आपण, तिरका गुणाकार 144 गुणिला 1 म्हणजे किती होईल 144 + x/144 बरोबर किती होईल 13/12. इथपर्यंत समजलं. आता बघा प्रॉब्लेम काय आहे, ह्या एक्सची जर किंमत काढायची असेल आपल्याला तर अगोदर हा जो वर्गमूळ आहे याला हटवावं लागेल. तर हा हटणार कसा मित्रांनो, ज्यावेळेस आपण याचा वर्ग करू, इकडे वर्ग केलं तर इकडे वर्ग करावं लागेल. ओके, आता वर्ग केलं तर काय झालं, हा वर्गमूळ हटला म्हणजे किती झाला, हा 144 + x आणि खाली किती आला मित्रांनो 144 बरोबर, याचा वर्ग किती येईल 169/144 बरोबर आहे. आता बघा 144ला 144 खतम, म्हणजे याचा अर्थ काय झाला 144 + x बरोबर 169 झाले, बरोबर आहे. म्हणजेच एक्सची जी किंमत आहे ती किती असेल मित्रांनो, x बरोबर 169 - 144, म्हणजेच x बरोबर इथून वजाबाकी जर केली तर बघा किती उरते, 9 मधून 4 गेले उरलेत 5 आणि इथे किती उरेल 2, म्हणजे एक्सची जी किंमत आहे ती किती असेल मित्रांनो 25.
त्यानंतरचा प्रश्न होता मित्रांनो, एक मनुष्य आपल्या पगाराच्या 2/5 रक्कम घरभाडे भरतो, तसेच पगाराच्या 3/8 रक्कम किराणा मालावर खर्च करतो व पगाराच्या 1/5 रक्कम इतर बाबींवर खर्च करतो. यानंतर त्याच्याकडे 1000 रुपये शिल्लक उरतात, तर तो मनुष्य किती घरभाडे भरतो? चला ठीक आहे, बघा काय करत आहे तो. पहिल्यांदा 2/5 2/5 काय करतो? घरभाडे. त्याच्यानंतर किती आहे मित्रांनो? 3/8 हा किराण्यावर आणि इतर बाबींवर किती? 1/5. ओके, म्हणजे एकंदरीत तो खर्च किती करत आहे मित्रांनो ते बघून घेऊ आपण. एलसीएम किती आहे? 5 आणि 8चे एलसीएम मित्रांनो 5 8 40. ठीक आहे, म्हणजे इथं 8नी मल्टिप्लाय, वर पण 8नी मल्टिप्लाय, इथं 5नी मल्टिप्लाय, वर 5नी, इथंही 8नी मल्टिप्लाय, वर 8नी मल्टिप्लाय. ठीक आहे, म्हणजे आता कसं होईल बघा. 8 दुने झाले 16 प्लस 15 प्लस 8 अपॉन किती? 40. ठीक आहे, त्यांची बेरीज केली 31 प्लस 8 किती आहे? 39/40. ठीक आहे, याचा अर्थ काय झाला मित्रांनो की तो 40 कमवत आहे आणि 39 खर्च करत आहे. 40 कमवत आहे, 39 खर्च करत आहे, म्हणजे उरले किती? 1. आता हे 1 कोणाचं बरोबर आहे? 1000चं बरोबर, जी त्याच्याजवळ रक्कम उरलेली आहे, बचत आहे त्याची शिल्लक त्याच्याबरोबर. तर 40 त्याचा एकूण पगार हे कितीच्या बरोबर असतील? x. म्हणजे किती होईल मित्रांनो? 40 गुणिला 1000 म्हणजे 40,000 त्याचा पूर्ण पगार आहे. याचा अर्थ असा झाला, बरोबर आहे. तर आपल्याला त्याचा पूर्ण पगार विचारलाय का? नाही. आपल्याला काय विचारलाय की तो घरभाडे किती भरतो. आता तो घरभाडे किती भरत आहे मित्रांनो? 2/5. आता एकूण पगार किती आहे मित्रांनो? 40,000 आणि या 40,000च्या 2/5 तो काय करत आहे? घरभाडा देत आहे. तर बघा इथं 5 1 5 5 8 40 आणि 8 दोन्ही किती झाले? 16, बरोबर आहे. आणि त्याच्यावर 1 2 3 0 म्हणजेच 16,000 रुपये तो काय करत आहे? घरभाडे देत आहे. त्यानंतरचा प्रश्न होता मित्रांनो, सौरभचे घड्याळ दर तासाला 5 सेकंद मागे पडते. रविवारी दुपारी 3 वाजता ते घड्याळ बरोबर लावले होते. बुधवारी दुपारी 3 वाजता ते घड्याळ कोणती वेळ दाखवेल? चला ठीक आहे, बघा आपण लावलं कधी मित्रांनो? रविवारी 3 वाजता. ठीक आहे, 3 वाजता. आणि आपल्याला बघायचं आहे बुधवारी. ओके, म्हणजे मधात सोमवार आणि मंगळवार पण गेला. याचा अर्थ असा झाला मित्रांनो. ठीक आहे, आता प्रत्येक काय होते? तासाला ते 5 सेकंद मागे जात आहे घड्याळ. आता बघा इथं काय होईल? बघा रविवार ते सोमवारपर्यंत किती तास जातील? 24 तासचा एक दिवस, म्हणजे 24 तास. इथून इथे पुन्हा 24 तास आणि इथून इथं पुन्हा 24 तास, बरोबर आहे. म्हणजे एकंदरीत किती झाले मित्रांनो? हे 72 24 3 72 तास, बरोबर आहे. आता एका तासाला ते 5 सेकंद मागे जात आहे, म्हणजे 72 तासाला किती जाईल? 72 पंचे 360. 360 सेकंद ती मागे जात आहे. आता सेकंदला मिनिटात कन्वर्ट करून टाकू. 1 मिनिट म्हणजे काय असते मित्रांनो? 1 मिनिट जे आहे हा असते 60 सेकंदाचा, बरोबर. म्हणून अपॉन 60, म्हणजे इथं भाग तुटला कितीचा? 6चा, म्हणजे 6 मिनिटं ती घड्याळ मागे जाईल. म्हणजे आता वेळ दर्शवायचं होतं 3. आता या 3ला आपण असंही लिहू शकतो ना मित्रांनो, 2:60 कारण की मागं येत आहे म्हणून याला असं लिहिलं. सामोर जात असली असती तर आपण 3 मध्ये ते डायरेक्ट ॲड केले असते. आता इथून अवघड होऊन जाईल म्हणून या 3ला कसं लिहिलं? 2:60. इथून ते 6 मिनिटं काय होत आहे? मागे येत आहे, बरोबर आहे. 6 मिनिटं मागे येत आहे, म्हणजे इथून आपल्याला मायनस करावं लागेल, बरोबर आहे. म्हणजे आता वेळ किती उरण? 2 तास आणि 60 मधून 6 गेले, उरलेत किती? 54 मिनिट. म्हणजे ते आता घड्याळ किती वेळ दर्शवेल? 2 तास आणि म्हणजे 2:54 ही वेळ ती घड्याळ दर्शवेल. त्यानंतरचा प्रश्न होतो मित्रांनो की एका स्पर्धा परीक्षेत बरोबर उत्तरासाठी 2 गुण मिळतात व चुकीच्या उत्तरासाठी 1 गुण कमी होतो. जर एका उमेदवाराने 30 प्रश्न सोडवून 30 गुण मिळवले तर त्याचे किती प्रश्न बरोबर असतील? चला ठीक आहे, आपण काय विचार करू. एका प्रश्नाला 2 गुण मिळत आहेत, त्याने तिन्ही म्हणजे जेवढे प्रश्न होते 30 त्यांनी बरोबर केले, सर्वच्या सर्व. म्हणजे 30 गुणिला 2 म्हणजे 60 त्याला मार्क मिळायला पाहिजे होते, पण त्याला मिळाले किती? 30च मार्क मिळाले. त्याला किती मिळाले? 30च मार्क मिळाले. याचा अर्थ त्याचे 30 गुण म्हणजे 30 मार्काचं चुकलं, याचा अर्थ असा झाला. आता 30 मार्काच्या चुकत आहे तर एका ज्यावेळेस त्याचा प्रश्न चुकत आहे त्याचे मार्क किती कट होत असतील मित्रांनो? 2 मिळणार होते ते तर गेलेच, वरून 1 एक्स्ट्राचे कपलेत, म्हणजे किती झाले? 2 आणि 1 3 मार्क
त्याचे म्हणजे कमी होत आहेत एका प्रश्नावर. म्हणजे आता 30 प्रश्नावर म्हणजे 30 चुकले, 30 मार्काचा चुकलं त्याचं, तर आता याच्यासाठी किती कमी झाले असतील बघा. म्हणजे किती प्रश्न चुकले असतील त्याचे 30/3, म्हणजे इथे किती येईल 10 प्रश्न त्याचे काय झालेत मित्रांनो, चूक झालेत. बरोबर आहे. आता 10 प्रश्न चूक झालेत, तर आपल्याला काय विचारलंय त्याचे किती प्रश्न बरोबर होते. आता बघा प्रश्नांची एकूण संख्या किती आहे मित्रांनो, 30 पैकी 10 तर चूक झाले, तर बरोबर किती असतील मित्रांनो, 20 प्रश्न त्याचे बरोबर असतील. त्यानंतरचा प्रश्न होता मित्रांनो की जर 7चा पॉवर m-5 बरोबर 343चा पॉवर 2 तर m बरोबर किती. चला ठीक आहे. बघा 7चा पॉवर m-5 बरोबर 343चा पॉवर 2 तर m बरोबर किती असंच विचारलं. ठीक आहे. तर बघा 7चा पॉवर m-5 बरोबर काय आहे. आता बघा हा 343 काय मित्रांनो 7चा क्यूब आहे. बरोबर, 7चा घन आहे चा पॉवर 2. आता बघा हा यांच्या दोघांचा काय होईल गुणाकार, कारण की एक आतमध्ये आहे कंसाच्या एक कंसाचा बाहेर, म्हणजे किती होईल. आता बघा 7चा पॉवर m-5 बरोबर 7चा पॉवर 3 दुने किती होईल मित्रांनो 6. आता बघा बेस तर सारखा झाला, पाया तर सारखा झाला, तर वरच्या संख्यांना इक्वल करून टाकू, म्हणजे काय होईल m-5 बरोबर 6. बरोबर आहे. आता आपल्याला m फाइंड आउट करायचं, म्हणजे m बरोबर हा मायनस इकडे जाईल प्लस होईल, म्हणजे 6 + 5 म्हणजे m बरोबर किती येईल 11. m ची किंमत किती येईल मित्रांनो 11. त्यानंतरचा प्रश्न होता मित्रांनो की मंगळवार दिनांक 24 जून 1997 रोजी रोहिणीचा 3रा वाढदिवस होता, तर तिच्या जन्मदिवशी कोणता वार होता. चला ठीक आहे. बघा 24 जून म्हणजे 6 1997ला तिचा कितवा 3रा वाढदिवस होता रोहिणीचा. आपल्याला तिचा जन्म कोणत्या दिवशी झाला तो काढायचा, आणि या दिवशी कोणता वार होता मित्रांनो मंगळवार. ठीक आहे, मंगळवार. बरोबर आहे 24 जूनला. ओके. तर आपल्याला हा 3रा वाढदिवस होता, तर आपल्याला 3 वर्ष मागे यावं लागेल, 1, 2 आणि 3. बरोबर आहे. म्हणजे इथं तिचा जन्म झाला, म्हणजे कधी झाला मित्रांनो, इथं येईल 96 1900, इथं येईल 95 आणि 94ला तिचा जन्म झाला. बरोबर आहे. 1994 मध्ये 24 जून 1994ला तिचा जन्म झाला. ओके. आता बघा इथं गोष्ट काय होतं मित्रांनो की इथून इथं येऊ आपण त्यावेळेस किती दिवस मागे यावं लागेल आपल्याला, इथून इथपर्यंत येतो आपण 6व्या महिन्यापर्यंतच येतो. बरोबर आहे. म्हणजे आपल्याला 1 दिवस मागे यावं लागेल. ठीक आहे, समजलं, 1 दिवस. त्याच्यानंतर हा जो 96 आहे मित्रांनो हा लीप वर्ष आहे. बरोबर आहे. हा काय लीप वर्ष आहे, त्याच्यामुळे जर आपण 96 वरून 95 वर येत आहोत तर मधात आपल्याला फेब्रुवारी महिना पडत आहे. बरोबर आहे. आणि लीप वर्ष आहे तर तो 29 दिवसाचा असेल, म्हणजे बॅक येत आहोत तो 1 दिवस, आणि लीप वर्षाचा 1 दिवस, म्हणजे इथं 2 दिवस आपल्याला मागे यावं लागेल. बरोबर आहे. आणि इथून इथं परत येताना आपल्याला पुन्हा 1 दिवस मागे यावं लागेल, म्हणजे मंगळवारपासून आपल्याला 1, 2, 3 आणि 4 दिवस मागं यावे लागतील. याचा अर्थ असा झाला. बरोबर आहे. म्हणजे मंगळवारच्या अगोदर सोमवार, च्या अगोदर रविवार, चा अगोदर शनिवार, चा अगोदर शुक्रवार. याचा अर्थ रोहिणीचा जो जन्म झाला तो कोणत्या दिवशी झाला असेल, शुक्रवारी झाला असेल. त्यानंतरचा प्रश्न होता मित्रांनो की सोबतच्या आकृतीत त्रिकोण ए कलाकार असणाऱ्या लोकांचे प्रतिनिधित्व करतो, वर्तुळ बी व्यवसायाने वकील असणाऱ्या लोकांचे प्रतिनिधित्व करते, तर आयत सी हा लेखक असणाऱ्या व्यक्तींचे प्रतिनिधित्व करतो. तर यावरून पुढील प्रश्नांचे उत्तरे द्या. ठीक आहे. म्हणजे ही एक कंबाईंड डायग्राम दाखवली आपल्याला. या डायग्रामवर आधारित काही प्रश्न असतील ते आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत. ठीक आहे. तर पहिला प्रश्न काय होता मित्रांनो, किती कलाकार असणाऱ्या व्यक्ती वकीलही आहेत व लेखकही आहेत. चला ठीक आहे. आता बघा आपल्याला काय विचारलं आहे, हा जो ट्रायंगल आहे हा ए हे कलाकार व्यक्ती आहेत, हो हा जो रेक्टँगल आहे आयत हा सी लेखक आहेत, आणि हे राऊंड जो आहे सर्कल आहे हा बी हे वकील आहेत. आपल्याला काय म्हणते किती कलाकार. आता कलाकार म्हणजे जे ट्रायंगलमध्ये त्रिकोणात आहेत ते व्यक्ती. ठीक आहे. किती कलाकार असणारे व्यक्ती काय म्हणते, वकीलही आहेत आणि काय लेखकही आहेत. ठीक आहे. म्हणजे तिन्ही गोष्टी कुठं मिळत आहेत आपल्याला ते बघायचं आहे. बरोबर. आता बघा इथं विचार केला तर हा फक्त लेखक आहे 14. इथं विचार केला तर बघा हा जो सर्कलचा विचार केला आपण, हा ट्रायंगलचा विचार केला, आणि हा रेक्टँगल, तिने येऊन कुठं मिळत आहेत मित्रांनो, इथं मिळत आहेत. बरोबर आहे. म्हणजे या गोष्टीचा जर विचार केला तर बघा हा ट्रायंगलमध्ये पण येते, हा सर्कलमध्ये पण येते, हा
आयतामध्ये पण येत आहे, म्हणजे जे व्यक्ती कलाकार आहेत, वकीलही आहेत आणि लेखक आहेत असे व्यक्तींची संख्या किती आहे मित्रांनो, तर ती आहे किती, 11. किती आहे, 11. त्यानंतरचा प्रश्न होता मित्रांनो की किती व्यक्ती लेखक आहेत पण कलाकार नाहीत व वकीलही नाहीत. म्हणजे फक्त असे व्यक्ती जे फक्त लेखक आहेत, कलाकार नाही पाहिजेत आपल्याला, कलाकारही नाही पाहिजेत आणि आपल्याला वकीलही नाही पाहिजेत, ओनली अँड ओनली फक्त आणि फक्त काय पाहिजेत आपल्याला, लेखक पाहिजेत. तर असे व्यक्ती किती आहेत मित्रांनो, 14 व्यक्ती दिसत आहेत जे फक्त आणि फक्त काय आहेत, लेखक आहेत, कलाकार नाही आहेत किंवा वकीलही नाही आहेत. अशा व्यक्तींची संख्या किती आहे मित्रांनो, 14 आहे. त्यानंतरचा प्रश्न होता मित्रांनो की कलाकार व वकील असणारे व्यक्ती पण लेखक नसणाऱ्या व्यक्तींची संख्या किती. कलाकार व वकील आहेत मित्रांनो, ठीक आहे, कलाकार आहेत आणि वकील आहेत पण लेखक आपल्याला नाही पाहिजेत, बरोबर आहे, लेखक नसणारे. आता बघा, ट्रँगलमध्ये पाहिजे आणि सर्कलमध्ये पाहिजे, पण हा जो आहे रेक्टँगल म्हणजे आयत याच्यामध्ये नाही पाहिजे. असे किती व्यक्ती आहेत का बघा. जर आपल्याला इथून जर आपण हा मायनस केलं लेखक, तर आपल्याला फक्त कलाकार आणि वकील मिळतील. पण असे एकही व्यक्ती, आता बघा 5चा जर विचार केला तर हे फक्त कलाकार आहेत, 14चा जर विचार केला तर फक्त वकील आहेत, 8चा जर तुम्ही विचार केला तर हे लेखक आणि वकील आहेत, बरोबर आहे. पण कलाकार आणि वकील असणारे एकही नाही. आता हा जर न विचार केला आपण तर हा कलाकार आहे आणि लेखक आहे, पण कलाकार आणि वकील असलेले पण लेखक नसलेले इथं एकही व्यक्ती आहेत का, नाही, एकही व्यक्ती नाही. तर इथं आन्सर काय येईल, 0 आन्सर येईल. काय येईल मित्रांनो, 0, कारण की एकही नाही आहे, ठीक आहे. आणि ऑप्शनच्या नुसार आपण जर विचार केला तर एकही नाही, हा त्याचा आन्सर आहे. त्यानंतरचा प्रश्न होता मित्रांनो, अशा कलाकार व्यक्ती ज्या लेखक आहेत पण वकील नाहीत त्या किती. ठीक आहे, अशा कलाकार व्यक्ती ज्या लेखक आहेत, ठीक आहे, पण वकील नाहीत, असे किती व्यक्ती आहेत, बरोबर आहे का, वकील नाहीत. ओके, तर बघा, म्हणजे ट्रँगलमध्ये पाहिजे, रेक्टँगल आयतामध्ये पाहिजे पण सर्कलमध्ये नाही पाहिजे. तर सर्कल सोडून द्या. तर बघा, आयत आणि हा जो आहे आयत आणि हा ट्रँगल यांना शेअर करणाऱ्या गोष्टी कुठे आहेत, फक्त इथं आहेत, 9, बरोबर आहे. हा त्रिकोणात पण आहे, हा आयतात पण आहे, म्हणजे जे व्यक्ती कलाकार आणि लेखक आहेत अशा व्यक्तींची संख्या किती आहे मित्रांनो, तर 9 आहे. त्यानंतरचा प्रश्न होता मित्रांनो, 3 मार्च 2004 हा दिवस सोमवार असेल तर 3 मार्च 2011ला कोणता वार असेल. चला ठीक आहे, बघा, 3 मार्च 2004ला सोमवार आहे, ठीक आहे. तर आपल्याला 3 मार्च 2011ला कोणता वार आहे तो विचारला आहे, ठीक आहे. तर अगोदर वर्षाचे डिफरन्स किती येतात ते बघून घेऊ. इथून 2004 मायनस करून टाका मित्रांनो, म्हणजे 7 वर्षाचा डिफरन्स आहे, बरोबर. आता ह्या 7 वर्षात काही लीप वर्ष पण आले असतील. आता 7ला तर 7 असेही खतम झाले, बरोबर आहे, 7ला 7 खतम झाले, ठीक आहे, कारण की 7 दिवसांचा एक आठवडा असते ना, आपण आठवडेच मायनस करतो, तर हा 0 झाला, ठीक आहे. ओके, आता बघा, आपण सुरुवात कुठून केला आहे. हा जरी 2004 लीप वर्ष असला मित्रांनो, तरी आपण मार्चपासून सुरुवात केली आहे, म्हणजे फेब्रुवारी निघून गेला आहे. म्हणजे याचा आपण एक दिवस एक्स्ट्राचा काउंट करू का, नाही. जर फेब्रुवारी आला असता मधात तर आपण एक दिवस एक्स्ट्रा काउंट केला असता, पण फेब्रुवारी येतच नाही, फेब्रुवारी निघून गेला आणि मार्चपासून आपण सुरुवात करत आहोत मोजण्याची. ओके, तर बघा, 2004चा आपण एक एक्स्ट्राचा दिवस काउंट करणार नाही. त्याच्यानंतर काय येते मित्रांनो, 2008, बरोबर आहे, तोही एक लीप इयर आहे आणि तिथं फेब्रुवारी असते 29 दिवसाचा, म्हणजे तिथं एक दिवस एक्स्ट्रा येईल, बरोबर आहे. त्याच्यानंतर दुसरा येत आहे का कोणता लीप वर्ष, नाही, म्हणजे उरला किती, फक्त एक दिवस एक्स्ट्रा, बरोबर आहे. 7 तिथून खतम झाले, म्हणजे सोमवारचा समोरचा एक दिवस, बरोबर आहे, सोमवारच्या समोरचा एक दिवस म्हणजे कोणता येईल मित्रांनो, मंगळवार. याचा अर्थ 3 मार्च 2011ला कोणता दिवस राहील, तर तो राहील मित्रांनो मंगळवार. त्यानंतरचा प्रश्न होता मित्रांनो की पुढील प्रश्नांमधील श्रेणीमध्ये रिकाम्या जागी कोणते अक्षर येतील ते पर्यायातून शोधा. ठीक आहे, तर सिरीज आपल्याला ही दिली होती, ठीक आहे. आता बघा, ही सिरीज दिली आहे, इथं काय करायचं, अगोदर किती आहेत ते मोजून घ्यायचे अक्षर, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12, ठीक आहे. तर आपण याचे 4-4चा ग्रुप पाडू शकतो. तर 1 2 3 4, 1 2 3 आणि 4 आणि त्याच्यानंतर 1 2 3 4, म्हणजे हा शेवटचा एक ग्रुप आपल्याला कंप्लीट मिळाला आहे, ठीक आहे. ओके, तर बघा इथं काय होऊ शकते, बघा इथं ABB, ते इथं ABB आहे, ते इथं येईल मित्रांनो B, म्हणजे बघा BABB आपल्याला एक ग्रुप मिळाला, इथं BABB हा एक ग्रुप कंप्लीट मिळाला. त्याच्यानंतर इथे आपण तसं करू शकतो का, B नंतर A नंतर B, बरोबर आहे, म्हणजे आपल्याला ग्रुप मिळत आहे ना, बघा BABB
बी ए बी बी, बी ए बी बी, म्हणजे इथं काय येईल बी ए बी, बरोबर आहे. त्यानंतरचा प्रश्न होतो मित्रांनो की एका टुर्नामेंटमध्ये 14 संघ साखळी सामने खेळत आहेत. जर प्रत्येक संघ दुसऱ्या प्रत्येक संघाशी एकदा सामना खेळला तर एकूण किती सामने होतील. चला ठीक आहे. तर एकूण सामन्यांची संख्या जर काढायची आहे तर कसं काढतो मित्रांनो, n-1/2. n म्हणजे एकूण सामने, किंवा हस्तांदोलनासाठी पण हाच आपण सूत्र वापरतो. 14 14 - 1 13/2. तर इथं भाग तुटेल किती मित्रांनो 7, आणि 13 × 7 म्हणजे 23 साठी किती 91 सामने तिथं खेळले जाते. त्यानंतरचा प्रश्न होतो मित्रांनो की प्रश्नार्थक चिन्हांच्या जागी अचूक अक्षर आणि अंक लिहा. ठीक आहे. तर हे आपल्याला यांच्या ठिकाणी अचूक अक्षर म्हणजे हे ब्लँक जी जागा आहे याच्या ठिकाणी अचूक अक्षर आणि अंक लिहायचे. तर अगोदर होत काय ते बघू. इथं 2 आहे मित्रांनो, इथं 4 आणि इथं 12. तर बघा काय होत आहे, 2 दुणे 4 म्हणजे गुणिला 2, इथं 4 तिया 12 गुणिला 3. तर बघा इथं 2 3 ते इथं किती आहे मित्रांनो 4 म्हणजे 12 चौक 48, इथं 48 आहे. त्याच्यानंतर इथं बघू बघा ए 1 नंबरवर, त्याच्यानंतर डी 4 नंबरवर, जी 7 नंबरवर. तिथं काय होत आहे मित्रांनो +3. इथेही बघितलं +3, तर इथेही बघितलं तर +3 होईल. म्हणजे 7 आणि 3 10, आणि 10 नंबरवर काय असते मित्रांनो 10 नंबरवर असते जे 10, बरोबर आहे. ओके. त्याच्यानंतर बघा इथं 11, इथं 13, इथं 17. इथं काय होत आहे तेही बघून घेऊ. इथं प्लस किती झाले मित्रांनो 2, बरोबर आहे. इथं प्लस किती झाले मित्रांनो 4. तर इथं समोर किती होते मित्रांनो 6, बरोबर आहे. तर इथं 6 ॲड केले आपण तर 17 आणि 6 किती झालेत मित्रांनो 23. म्हणजे इथं जे येईल ते काय येईल 48 जे 23. त्यानंतरचा प्रश्न होता मित्रांनो, एका परिसंवादासाठी जमलेल्या सहभागी व्यक्तींपैकी 32 व्यक्ती चहा पितात, 35 व्यक्ती कॉफी पितात आणि 22 जण चहा आणि कॉफी दोन्ही पितात. तर त्या परिसंवादासाठी जमलेल्या व्यक्तींची एकूण संख्या किती. चला ठीक आहे. बघा काय म्हणत आहे, चहा जे घेतात ते व्यक्ती किती आहेत मित्रांनो, चहासाठी आहेत 32, आणि जे कॉफी आहे त्यासाठी किती आहेत, किती आहे 35. ओके. त्यांची जर बेरीज केली तर किती येत आहे 67. आता ते काय म्हणत आहे, दोन्ही घेणारे चहा आणि कॉफी दोन्ही घेणाऱ्यांची संख्या किती आहे मित्रांनो 22. इथून मायनस करून टाका दोन्ही, म्हणजे उरतील किती मित्रांनो इथं 45. म्हणजे तिथं जे एकूण व्यक्ती जमले आहेत त्यांची जी संख्या आहे ते किती आहे मित्रांनो 45. तर अशा प्रकारे मित्रांनो 28 नोव्हेंबर 2021ला जो नागपूर जेल कारागृहाचा पेपर झाला होता त्या पेपरामध्ये विचारलेले गणित आणि बुद्धिमत्तांच्या प्रश्नांचे आपण इथं स्पष्टीकरण बघितले आहेत. ते सर्व आपण सोडून बघितले आहेत, बरोबर आहे. आता याच्यानंतर जे पेपर होणार आहेत त्याचे पण आपण स्पष्टीकरण करून बघणार आहोत. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.